मी सुप्रसिद्ध अभिनेता विजय चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा. पहिल्यांदा मी असं ऑन कॅमेरा काय किंवा ऑफ कॅमेरा असं बोललो असेल कोणाकडे, कंगनाताई यांचे आभार मानायला हवेत की नेपोटिझम हा जो काही त्यांनी शब्द अख्ख्या भारताला भेट दिलाय, तेव्हा बाबा मला बोलले होते की सगळ्यात आधी स्वतःची डिग्री घे आणि त्यानंतरच या क्षेत्राकडे वळ. माझ्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नकोस. मी सोडून इंडस्ट्रीच्या प्रत्येक त्यांच्या मित्रांना, मैत्रिणीच्या मुलाला मुलीला कामं मिळाली, बट मला मिळाली नाही. माणूस मेल्यानंतर अनेक नाती मरतात. जीव तोंडीपणा कसा असतो या इंडस्ट्रीमधला. मराठीमधले एक दिग्गज अभिनेते, अरे तुझा मुलगा काम करतो का इंडस्ट्रीमध्ये? पाहिले हां. मला आतमध्ये न बोलवता मी त्यांच्या ड्रायव्हर बरोबर 4 तास पुन्हा तिकडे बाहेर उभा होतो. तर तुम्ही मला 5 वेळा मारले एकाच शॉटसाठी. बाबांना स्टेजवर कापताना मी फर्स्ट टाइम त्या शोमध्ये बघितलं. बावले नाही, आज जर काय व्हायचं असेल तर ते घरीच होऊ दे, आणि जर मी उद्याचा दिवस बघितला तर उद्या आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊया. जेव्हा नाट्य परिषदेची इलेक्शन असते, 2-3 दिवस इतके कंटिन्युअस फोन वाजत असतात. जी लोक मतं मागायला फोन करतात, ती लोक काम द्यायला का चाच पडतात मला कळत नाही. माझं असं होतं, तुम्हाला माहिती आहे ना मी अभिनय करतो, तर मला द्या ना तुमच्या नाटकात. मी 500 रुपये 250 पण काम करायला तयार आहे. फक्त मला एक प्लॅटफॉर्म तर द्या काहीतरी. नमस्कार, मी वरद विजय चव्हाण. आजपर्यंत मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला आलो आहे. मी सुप्रसिद्ध अभिनेता विजय चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा. मी त्यांना कैलासवासी किंवा स्वर्गीय याच्यासाठी नाही म्हणत आहे, कारण आजपर्यंत त्यांच्या अनेक कलाकृतींच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभोवतीच आहेत आणि अजूनही ते तुम्हा सगळ्यांची करमणूक करतायत याची मला पूर्ण खात्री आहे. खरं तर आत्ता हे इंट्रोडक्शन देताना मला जरा बावचळायला झालं, कारण पहिल्यांदा मी असं ऑन कॅमेरा काय किंवा ऑफ कॅमेरा असं बोललो असेल कोणाकडे की मी विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात केली आय थिंक 2009 की 10 साली. तर तेव्हापासून आत्तापर्यंत मी कधीही असं कोणाकडे बोललो नाही आहे, काम मागायला जेव्हा गेलो तेव्हा, की मी विजय चव्हाणांचा मुलगा. अर्थात आपल्याला पूर्ण नाव सांगायला लागतं, वरद विजय चव्हाण, पण विजय चव्हाण खूप असू शकतात, एकाच नावाचे खूप व्यक्ती असू शकतात. आजही 2024 साली जेव्हा मी कुठे काम करतोय, एक हिंदी वेबसिरीज असेल किंवा काय असेल, अर्धा दिवस शूट झाल्यानंतर वाया कोणाच्या तरी त्या लोकांना कळतं, तिकडे उपस्थित असलेल्या अभिनेत्यांना किंवा डिरेक्टरला किंवा तिकडे असलेल्या लेखकांना की हा विजय चव्हाणांचा मुलगा आहे. त्यामुळे मला आत्ता जरा काहीतरी वेगळंच वाटलं की मी विजय चव्हाणचा मुलगा असं म्हणतोय. सांगण्याचं हे की आजकाल एक तर सगळ्यात आधी आपण कंगनाताई यांचे आभार मानायला हवेत की नेपोटिझम हा जो काही त्यांनी शब्द अख्ख्या भारताला भेट दिलाय, मला वाटत नाही याच्या आधी कोणाला हा शब्द कोणी ऐकला होता किंवा या शब्दाचा अर्थ तरी माहिती होता. मला पण त्या शोनंतरच हा शब्द कळला मुळात की नेपोटिझम हा प्रकार काय असतो ते, आणि नेपोटिझमचा खरंच फायदा होतो का की नाही होत. माझ्या हिशोबाने तरी एक तर मी वाट पण वेगळी पकडली होती. जेव्हा मी बाबांना सांगितलं होतं की मला या अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, तेव्हा बाबा मला बोलले होते की सगळ्यात आधी स्वतःची डिग्री घे आणि त्यानंतरच या क्षेत्राकडे वळ. डिग्री घेतल्याशिवाय इकडे यायचं नाही आणि माझ्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नकोस की बाबा मी तुला लॉन्च करीन किंवा मी वेगवेगळ्या फायनान्सर्सकडे तुला घेऊन जाईन, फायनान्स गोळा करीन, एक सिनेमा बनवीन, आणि असं काही अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नको. सो ते मला त्यावेळेला जेव्हा मी 20मध्ये होतो, जस्ट पासआउट झालो होतो, TY माझं कंप्लीट झालं होतं. मी रुईया कॉलेजमधला BSc कॉम्प्युटर सायन्स केलं आहे. कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतर जेव्हा मी ठरवलं की इकडे यायचं, तेव्हा काही वेळेला जेव्हा मी बाबांबरोबर फिरायचो तेव्हा पद्धत होती की फोटो अल्बम घेऊन जा किंवा जे काही मी सिनेमे केले असतील किंवा सिरियल्स केले असतील ते रेकॉर्ड करा. तेव्हा VCR होता, तर VCR थ्रू त्याची एक VHS कॅसेट बनवा आणि मग त्याची CD मध्ये ते सगळे सीन्स टाका आणि आपले फोटोज टाका. असं करत मी प्रत्येक बाबांचं जिकडे जिकडे शूट असायचं तिकडे तिकडे त्यांच्याबरोबर जायचो आणि तिकडे असलेल्या डिरेक्टर्सना किंवा प्रोड्युसर्सना, लेखकांना माझे फोटोज द्यायचो, CD द्यायचो आणि त्यांना सांगायचो की मला या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. अर्थात माझं बाबांबरोबर जे काही वावरणं असायचं त्याच्यामध्ये त्यांना कळायचंच की हा मुलगा आहे. आणि मी इतका फ्रिक्वेंटली जायला लागलो होतो की काही जणं मला म्हणजे बाबांना असं गमतीने चिडवायला सुद्धा लागले होते की विजय चव्हाणने नवीन स्पॉट बॉय ठेवला वाटतं. सो अशा सुद्धा कमेंट्स मी ऐकल्या आहेत की बाबा तुम्हाला माहिती आहे, आता हेच मी त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाबतीत बोललो असतो किंवा माझे बाबा तर कधी बोलणं शक्य नव्हतं, पण हे त्या लोकांनी किती लाईट हार्टेडली घेतलं असतं मला माहिती नाही. आणि नेपोटिझम हा जो काही प्रकार आहे, तर एक तर भारतात कुठे नेपोटिझम नाही आहे.
पानटपरी असेल की आपलं राजकारण असेल, सगळीकडेच घराणेशाही चालते. बट फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांना एवढं का टार्गेट केलं जातं, मला अजूनही याचा अर्थ काही कळला नाही आहे. एक तर जेव्हापासून मी ठरवलं की मी स्ट्रगल करायला सुरुवात केली पाहिजे, बाबांबरोबर सेट्सवर गेलो पाहिजे. इकडे बाबांचं शूटिंग चाललंय, बाजूला कळलं की ओके इकडे अजून एक मराठी फिल्मचं शूटिंग चाललंय, इकडे एका नाटकाचं ऑफिस आहे, नाटकाच्या संस्थेचं. तर जिकडे जिकडे मी जायचो तिकडे फोटोज बिटोज सगळे दिले. बट जेव्हा त्यांना कळायचं की विजय चव्हाणांचा हा मुलगा आहे, तेव्हा कशाला या क्षेत्रात येतोय, हे दळबद्री क्षेत्र आहे, फायनान्शियली हे नाही ते नाही, असंच मला न ची बाराखडी माझ्या बाबतीत जास्त झाली. मतलब मला ओपनली कोणी वेलकम केलं नाही, ते का अजूनही मला कळत नाही. ज्या लोकांनी वेलकम केलं त्यांनी सांगितलं तू मराठीमध्ये अजिबात राहू नको, मराठी इंडस्ट्री तुझ्यासारखी नाही आहे तुझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी बघता, तू हिंदीमध्ये ट्राय कर किंवा साऊथमध्ये ट्राय कर. मग मी त्यांना विचारायचो की ओके, कारण तेव्हा आत्तासारखे कास्टिंग एजन्सीज नव्हते की ज्यांच्याकडे आपण मेल करू शकतो किंवा काय करू शकतो की आपला पोर्टफोलिओ पाठवू शकतो. तेव्हा तुम्हाला त्या प्रोडक्शन हाऊसची कुठला तरी माणूस लागायचा की ज्याच्या थ्रू तुम्ही जाऊ शकता ऑडिशनला. आय थिंक अर्ली 90s किंवा अर्ली 2000मध्ये ओपन ऑडिशन्स असायचे. नंतर जे काही प्रमाण वाढायला लागलं ओपन ऑडिशन्सला, त्याच्यानंतर मग कास्टिंग एजन्सी यायच्या आधी हा फेज होता की तिकडे ऑडिशन जे कोण 4-5 मुलं घेत असतील किंवा मुली असतील त्यांच्या ओळखी थ्रूच जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑडिशन देण्याची संधी मिळायची. हिंदीला तर हे होतंच होतं. तर मग मी त्यांना कॉन्टॅक्ट्स विचारायचो की बाबा मला द्या कॉन्टॅक्ट्स, की कोणाचा रेफरन्स थ्रू मी जाऊ किंवा काय, त्यांच्याशी आधी मी बोलून घेतो, त्यांना मी माझा पोर्टफोलिओ दाखवतो. तर ते काही मला कधीच कोणाकडनं तो मदतीचा हात कधीच मिळाला नाही. काही काही जेन्युइन नवीन जे डिरेक्टर्स होते, जे बाबांबरोबर काम करत होते, तेव्हा कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्ट्यात भरपूर सिनेमे रिलीज होत असत, कारण तेव्हा जत्रा खूप असायच्या. आजकाल जत्रा नाहीच आहेत आय थिंक गावोगावी, आणि जत्रा जरी ऑर्गनाईज केल्या असतील तरी हल्ली ते तंबूतले सिनेमे तर बंदच झालेत. त्यामुळे जे नवीन लेखक असतील किंवा डिरेक्टर्स असतील ज्यांच्याबरोबर मी जायचो, मग ते कास्ट करायचे. आणि माझं असं तेव्हा होतं की मला कॉन्टॅक्ट्स वाढवायचे आहेत. सो मी कधीही कोणाकडे असा हट्ट नाही धरला की असे गाईड करायला खूप होते की जे सिनियर मंडळी होते की तू हिरोचीच भूमिका कर, तू जरा थांब, घरी बसलास तरी चालेल पण नको ती भूमिका घेऊ नकोस. तर माझं तसं नव्हतं. मला नायक पण करायला आवडत होता, खलनायक पण मी करू शकत होतो, आणि 2-2 सीनवाले सिनेमेसुद्धा मी केले आहेत. कारण माझं असं होतं की मला काम पाहिजे, आणि जर काम मिळालं नाही आणि लोकांना कळलं नाही की विजय चव्हाणांचा मुलगा असा आहे किंवा वरद विजय चव्हाण आहे, तर मग काही उपयोग नाही आहे. असं करत करत त्या पट्ट्यातले आय थिंक 30-40 सिनेमे तरी मी केले. बरेच वेळा काही काही वेळेला बाबाच 3-4 सिनेमांमध्ये माझे बाबा पोर्ट्रे करत होते. काही काही वेळेला कुलदीप पवारजी होते. कुलदीप पवार सरांबरोबर भरपूर आय थिंक 4-5 सिनेमांमध्ये ते सुद्धा माझे बाबा झाले होते. बऱ्याचशा सिनेमांमध्ये मी आणि भरत सर, मी आणि सिद्धार्थ सर, मी आणि मकरंद सर, आणि मी आणि संजय नार्वेकर सर असे होतो. बट एक 30-40 सिनेमा झाल्यानंतर मला असं कळलं की हे सिनेमे रिलीजच होत नाही आहेत. बरं, आधी जेव्हा मी 90sमध्ये जेव्हा बाबांबरोबर जायचो तेव्हा सिनेमांचे, मराठी सिनेमांचे इंडस्ट्रीसाठी ट्रायल शोज होत असत. बट हे ट्रायल शोज पण हळूहळू का माहिती नाही बंदच झाले, आणि जरी ट्रायल शो झाले तरी ते फक्त त्या फिल्ममधल्या कास्टसाठीच ऑर्गनाईज केले जात होते, कोण इतर इंडस्ट्रीमधलं नव्हतं. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये कोणाला काहीच कळत नव्हतं की वरद विजय चव्हाण नावाचा एक नवीन अभिनेता आहे जो धडपडतोय आणि जो बाबा पॉलिश होत होत बरं काम करतोय. सो मग 30-40 सिनेमांचा अनुभव आल्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 वर्ष गेली आणि मी ठरवलं की कुठेच जात नाही आहे आपण, फक्त पैसे मिळत आहेत. पैशांच्या बाबतीत मी बाबा जरा नशीब काढलं की माझे पैसे कुठल्याच निर्मात्याने कधी बुडवले नाहीत. बाबांचे बुडवले आहेत आणि म्हणजे सेम सिनेमासाठी, कारण बाबा लक्षच द्यायचे नाहीत. मग शेवटी मी किंवा आईच त्या निर्मात्याला कॉल करायचो, अरे बाबा माझे क्लिअर केले, बाबांचे तर करा. हो काय राहिलेत काय, अच्छा अच्छा करतो करतो. सो असं करत सिनेमांचं मग मी पार्ट सोडली. मी म्हटलं मालिका घरोघरी बघितल्या जातात. त्यावेळेला अल्फा मराठीचं जस्ट झी मराठी झालं होतं आणि ETV होतं त्याच्याबरोबर आय गेस. 2च तेव्हा वाहिन्या होत्या, फार नव्हत्या आय गेस तेव्हा. मग मालिकांमध्ये स्ट्रगल सुरू केला. तेव्हासुद्धा कोणी मला ओपन आर्म्सनी वेलकम केलंच नाही. म्हणजे विजय चव्हाणांचा मुलगा म्हटल्यावर माझं आणि तुझ्या बाबांचं कसं नातं आहे याच्यात त्यांचा दिवस जास्त मला माझा दिवस वेस्ट करायचा असं म्हणायचं. माझं असं व्हायचं की अरे
मी आलोय तुमच्याकडे काम मागायला, माझ्याबद्दल बोला, माझ्यासाठी काही योग्य भूमिका असेल तर सांगा किंवा इकडे नाही तर इकडे काहीतरी कास्टिंग चालू आहे, तिकडे जाऊन भेट. तर ते काय नाही. मी आणि बिजू मामा कसे, मी आणि बिजू मामा असे, हेच सगळं बोललं जात असे. सो मग असं करत-करत, धडपडत कुठेतरी झीवर 2 मालिका मिळाल्या. त्यात सुद्धा मी मेन लीड किंवा मेन विलन पण नव्हता. साइड ट्रॅकच होता. बट म्हटलं काहीतरी मिळणं चांगलं आहे. त्या मालिका माझी 100 डेज होती आणि अजूनही चांद्रात होती. त्या मालिकांनंतर मग एक धनगरवाडा नावाचा सिनेमा केला अलकाताई कुबल यांच्याबरोबर, ज्या स्वतः त्याच्या निर्मात्या होत्या. त्याच्यात त्यांनी मला नायकाची भूमिका दिली. आत्तापर्यंतच्या म्हणजे 2009 ते 2024 जेवढा काही माझा प्रवास झालाय, त्याच्यात बाबा जेव्हा 2018 साली गेले, त्याच्या नंतर तर खूपच ड्रास्टिक चेंज झाला माझ्या लाईफमध्ये, जो मी कधी एक्सपेक्ट केला नव्हता. ज्या ज्या लोकांनी बाबांचं बोट धरून किंवा बोट धरून नाही म्हणणार, बाबांबरोबर स्वतःचं करिअर ज्या लोकांनी सावरलं, त्या लोकांनी मला साधं एक नखसुद्धा ऑफर नाही केलं की बाबा या माणसं. आणि ते मी बोलत नाही, तुम्ही त्या त्या माणसांचं ऑन कॅमेरा सगळे इंटरव्ह्यू बघा. ते सगळेजण बोलतात की आज मी जो काही आहे तो विजू मामांमुळे. विजू मामा पण मामाच्या मुलाला कोणीच जेव्हा खास करून आत्ता या 2-3 वर्षात प्रत्येकाला माहिती आहे की याला कामं मिळत नाही आहेत, हा जरा धडपडतोय. पण त्यांच्याकडे अप्रोच होऊन सुद्धा, कारण आपल्याकडे खूप लोकांना इगो असतो की यांनी स्वतःहून माझ्याशी बोलायला आलं पाहिजे. तर तसं काही माझ्याबरोबर झालं नाही. मी अप्रोच झालो तरीसुद्धा ज्यांना कॉमन ऑडियन्सला असं वाटतं की यांचं आणि विजय चव्हाणांच्या घरातलं खूप चांगलं असेल, तर मी सोडून इंडस्ट्रीच्या प्रत्येक त्यांच्या मित्रांना, मैत्रिणींना, मित्राच्या मुलाला, मुलीला, मैत्रिणीच्या मुलाला, मुलीला कामं मिळाली. बट मला मिळाली नाहीत अनफॉर्च्युनेटली. आणि 2018 पासूनच मला हे कुठेतरी हळूहळू कळत होतं की या लोकांचा असतं ना की व्हॉट्सॲपला रिप्लाय करणं किंवा फोन उचलणं, ते काहीतरी गणलंय. आणि जसं मी म्हटलं की अलकाताई कुबल याच होत्या माझ्या पाठीशी. तसेच एक विराजराजे सर होते म्हणजे त्यांनीच मला आत्तापर्यंत जी काही मी मालिकांमध्ये माझी एक बायोडेटा जो भरला असेल, तो फक्त आणि फक्त विराजराजे सरांमुळे भरला. आणि त्या माणसाचं कौतुक असं की हे मी इंडस्ट्रीमध्ये खूप ऑब्झर्वसुद्धा केलं की बरेच लोक एक तर तुम्हाला कमी पैसे देतात आणि बरेच लोकांचा हा ॲटिट्यूडसुद्धा असतो की माझ्यामुळे तुला हा सिनेमा मिळाला आहे किंवा माझ्यामुळे तुला ही सिरियल मिळाली आहे. त्या माणसाने, विराजराजे सरांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता ना असा ॲटिट्यूड ठेवत माझ्याबरोबर त्यांनी 5-6 मालिका केल्या. ज्याच्यात आय थिंक लेक माय लाडकी, ललित 205, जीवलगा, आत्ता आई मायचं कवच, श्री दत्तगुरू. आता त्यांच्याचबरोबर जय महालक्ष्मी नावाची हिंदी वेब सिरीज मी केली, ज्याच्यात पूजा बॅनर्जी मेन लीडला आहेत. सो माझं असं झालं की, आणि असं पण नाही की विराजराजे सरांनी बाबांबरोबर खूप कामं केली आहेत, असं पण नाही आहे. ते जेन्युइनली बाबांना रिस्पेक्ट करतात आणि त्यांचं आणि मे बी माझं बॉन्डिंग झालं असेल, जे अनफॉर्च्युनेटली बाबांचं आणि त्या त्या माणसांचं झालं असेल. पण ते माझ्यापर्यंत किंवा माणूस मेल्यानंतर अनेक नाती मरतात, तसं झालं असेल तर मला माहिती नाही. मी कमी पडलोय का काय पडलोय अशातलं पण मला अजून काहीच सांगता येत नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की हा एका मोठ्या विनोदी कलाकाराचा मुलगा आहे, त्यावर याला अगदी लोक वेलकम करत असतील. तर मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो की दुतोंडीपणा कसा असतो या इंडस्ट्रीमधला. की मराठीमधले एक दिग्गज अभिनेते ज्यांच्या सिनेमानी अलीकडेच 20-25 कोटींचा धंदा केला आहे. आता तो सिनेमा कुठला, तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे वरद विजय चव्हाण नावाचं. त्याच्यावर मी बॉक्स ऑफिस मराठीचं टाकतो, तर ते बघा, तुम्हाला आयडिया येईल की कोण आहे काय ते. तर दुतोंडीपणा असा की त्यांना एकदा स्वतःचं पुस्तक प्रकाशन सोहळा करायचा होता. तर त्यांनी बाबांना कॉल केला आणि बाबांना त्यांनी सांगितलं की असं असं या तारखेला माझा हा इव्हेंट आहे, तर तू ये. बावले ओके. अरे तुझा मुलगा काम करतो का इंडस्ट्रीमध्ये? बावले हां. अरे नाही नाही, त्याला बोलव ना, त्या माझा एक नवीन प्रोजेक्ट आहे, तर मी बघतो तो कुठे फिट होतोय का ते. तर बाबांना खूप चांगलं वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाकडे मी कुठेही रेकमेंड न करता वरद चव्हाण असा एक अभिनेता आहे जो या माणसाचा मुलगा आहे, त्याच्यापर्यंत वरदचा स्ट्रगल पोचला आहे, हे बघून बाबा खूप भारावले होते. आत्ता मी जो किस्सा सांगणार आहे तो मी बाबांना पण कधी सांगितला नाही आहे. सो आईला पण मी आत्ता या 2-3 दिवस आधीच सांगितलं की असं असं झालं होतं. तर मला आठवतं आहे की आजी वसंत स्टुडिओला त्यांचं तेव्हा रेकॉर्डिंग होतं गाण्याचं.
तर त्यांनी मला 11ची काहीतरी वेळ दिली होती. मी 11 वाजता पोचलो त्या स्टुडिओला. कारण बाबांची जी पंक्च्युअलिटी आहे ती माझ्याकडे सुद्धा आहे. टायमिंगला पोचणं हे माझ्याकडे सुद्धा बाबांमुळे आलेलं आहे. तो मी 11 वाजता पोचलो. आता मला काही असं फार अपेक्षा नव्हती की हा माणूस काम देईलच आपल्याला, कारण त्या रोलमध्ये तुम्ही फिट पण झाले पाहिजेत बुवा. त्यांनी ॲटलिस्ट जेन्युइनली आपला एफर्ट्स घेऊन त्यांनी आपलं नाव घेऊन आपल्याला बोलवलं आहे, ही माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. आणि मग त्यांचा ड्रायव्हर आणि मी असे त्या स्टुडिओच्या बाहेर उभे होतो. मग ड्रायव्हरने सांगितलं की असं असे आलेत ते. अच्छा अच्छा, राहू दे बाहेर उभं. तुम्हाला विश्वास नाही बसणार की याला आपण माणुसकी बोलू का काय माहिती नाही. आतमध्ये खुर्च्या होत्या, AC स्टुडिओ होता. मला आतमध्ये न बोलवता मी त्यांच्या ड्रायव्हरबरोबर 4 तास उन्हात तिकडे बाहेर उभा होतो. मध्ये मध्ये ते रेकॉर्डिंगमधनं ब्रेक घ्यायला त्यांचं असेल काही काही त्या गोष्टी करायला बाहेर येत पण होते ते. पण तेव्हा ते बघून न बघितल्यासारखं माझ्याकडे करत होते. मग एका पॉईंटला असं मला वाटलं की बाबा हा माणूस मे बी क्रिएटिव्हिटीच्या नादात, कामाच्या नादात विसरला असेल की मी जेन्युइनली आलो आहे. तर मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहायचो. तरी ते असं हां ओके. पण आता त्यांना स्वतःहून कसं बोलणार ना की सर झालं तर 1 तास झाला, 2 तास झाला, उभा आहे मी, ॲटलिस्ट आहे CD तर घ्या ही. काय बोलले नाहीत. शेवटी 4 तास झाले. तेव्हा लंच ब्रेकसुद्धा झाला. मला काही आतनं कोणी काही सांगितलं नाही की बाबा ये खायला, लंच ब्रेक झाला आहे किंवा काय. मी तिकडे बाहेर जाऊन वडापाव खाऊन आलो, कारण आता कोण ऑफर नाही करत आहे. 11 ते 2 गाडीत जे काय वाजले असेल, उन्हात उभा होतं. शेवटी भूक लागायला लागली होती. तर वडापाव खाऊन परत माझं मग एका पॉईंटला डोकं फिरलं होतं जरा की हे काय फालतूगिरी चालली आहे. तेव्हा मी शेवटी त्या ड्रायव्हर थ्रू निरोप दिला की सर मला एका ठिकाणी ऑडिशनला जायचं आहे. खोटंच बोललो मी, किती वेळ उभं राहणार अजून. आणि नुसतं उभं, खुर्ची पण नाही काय नाही. तर ड्रायव्हर गेला आणि विदिन 2 मिनिट्स त्यांनी मला बोलवलं. मग त्यांना CD दिली, बघितली. त्यानंतर काही रिस्पॉन्स नाही त्यांचा की बाबा बघितलं आहे की नाही बघितलं आहे किंवा काय होतं आहे की नाही होतं आहे. त्यांच्या त्या इव्हेंटला पण आम्ही जाऊन आलो. त्या इव्हेंटला पण त्यांनी असं बघून न बघितल्यासारखंच केलं. तर माझं असं आलं की ओके, आणि फक्त बाबांना बहुतेक शोमध्ये इन्व्हाइट करताना एक सॉर्ट ऑफ गाजर दाखवतात ना की बाबा तुझ्या मुलाला जरा पाठव, तर तसं काहीतरी झालं असावं. मग ॲटलिस्ट त्यावेळेला तरी तो बाबांना बोलू शकतो तो माणूस. मला मी एक्सपेक्टच नाही करत की एवढ्या मोठ्या माणसाने मला काही रिप्लाय द्यावा. बट बाबांना तरी तो माणूस बोलू शकला असता की बाबा या वेळेला नाही होते, बट पुढच्या वेळेला नक्की होईल. असंच मी अजून एका मोठ्या अभिनेत्याकडे जे डिरेक्टर आहेत स्वतः, लेखक आहेत स्वतः, ज्यांच्यासुद्धा सिनेमाने आत्ता या वर्षाच्या फर्स्ट हाफमध्ये 10 कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. त्याच्यात त्यांनी स्वतः अभिनयसुद्धा केला आहे. ते सुद्धा माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. तो मी त्यांच्याकडे CD घेऊन गेलो, कारण आमची भेट झाली एका सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळेला. भरत सरांबरोबर मी एक सिनेमा करत होतो तेव्हा. तर तेव्हा ते क्लॅप द्यायला आणि मुहूर्त शॉट द्यायला सगळे आले होते. तर मग आमचं फोटो सेशन झालं. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं, हा कोण? मग असं असं भरत सरांनी सांगितलं यांचा मुलगा. अरे वा वा वा, छान छान. मला ऑफिसला येऊन भेट. म्हटलं चला काहीतरी होईल या माणसा. आणि त्या माणसाचा जॉनर असा होता ना, जसे ते सिनेमे करतात, तर मला खूप अजूनही आवडेल त्यांच्याबरोबर काम करायला, कारण ते टिपिकल कॉमेडी मराठी सिनेमे करत नाहीत. ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन जरा ॲक्शन बिक्शन असं पण काय काय करतात. तर माझं असं होतं की या माणसाकडे काम मिळालं पाहिजे बुवा. तर पोचलो वेळेत. ते आले आय थिंक एक 15-20 मिनिटानंतर ते पण पोचले. ते बसले आणि मी त्यांना CD दिली आणि सांगितलं की सर याच्यात माझे फोटोज आहेत, बायोडेटा आहे आणि वेगवेगळ्या सिनेमांचे सीन्स आहेत जे आत्ता मी मिळवू शकलो आहे. अरे वा, याच्या आधी काय केलं आहेस? मी म्हटलं मी रुईयाला होतो, मी BSc कॉम्प्युटर सायन्स केलं आहे. तुला इकडे यायचं होतं तर सीट कशाला फुकट घालवलीस? तर हे मला ॲक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं, कारण मी स्ट्रगल करायला गेलो आहे, वेगळा गेलो आहे. तर तुम्ही अभिनयाच्या बाबतीत किंवा ऑडिशनच्या बाबतीत काहीतरी बोला ना, सीट कशाला फुकट घालवली? तर माझ्या तोंडी पण असं स्पॉन्टेनियसली आलं की सर अहो मी फक्त साधं BSc केलं आहे, लोक इकडे डॉक्टर आणि इंजिनियरवरून येतात. हां हां, ते पण आहे ते पण आहे. मग त्यांचं पण काय नाही, CD घेऊन. आणि ते ज्या प्रकारे हे जे 2 दिग्गज आहेत ते आपण CD तेव्हा ते असे प्लॅस्टिक कवर यायचे, ज्या प्रकारे ते असे चुरगळत त्या ह्याच्याबरोबर खेळत होते,
तर तेव्हाच मला समजायचं की हे लोक काय सी डी बघणार नाही आहेत, हे बहुतेक आपण गेल्यानंतर कचऱ्या बिचऱ्यात कुठेतरी फेकून देतील. ज्या ज्या माणसाकडे गेलो फक्त एका माणसानेच ती सी डी प्रामाणिकपणे बघितली आणि तो माणूस म्हणजे महेश कोठारे सर. म्हणजे त्यांनी बाबांना प्रॉपर नरेट करून, अरे अरे वरदनी त्या सीनमध्ये हॉर्स रायडिंग चांगली गेली होती बाबा, चांगलं घोडा चालवता येतो का, त्याच्यात त्याचा मला हा ॲक्शन सिक्वेन्स आवडला, त्याच्यात तो अजून बरं करू शकला असता. ते फक्त महेश कोठारे सरांनीच ते केलं. बाकी दोन म्हणजे हे जे असतं ना, आता तुम्हाला माहिती नाही ते एक ॲक्टर म्हणून कसं फील होतं की तुम्ही तुमचा एक महत्त्वाचा स्ट्रगल त्या माणसाच्या हाती देताय आणि तो वेगळाच काय ते त्याच्याबरोबर आपण कागदाची सुरनळी कसं करतो तसं काहीतरी ती फील होती आणि जी खरंच खूप घाणेरडी असते एखाद्या स्ट्रगलरला, की कळतंय मला की तू नाही बघणार आहेस माझी सी डी, बट माझ्याकडे पर्याय नाही आहे तुला रिस्पेक्ट देण्याशिवाय. पण असं मला असं वाटतं की न वागलेलं बरं, कारण मी मे बी बाबांना ज्या प्रकारे बघत आलो आहे की ज्या प्रकारे ते ज्युनियर्सबरोबर वागायचे, तर हे माझ्यासाठी खूप ऑफबीट होतं. आणि हीच माणसं एका साईडला अरे कसा आहेस एकदम जे काय गळाभेटी करतात आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड बघून न बघितल्यासारखं करतात, ते तर मला काय आत्तापर्यंत जमलं नाही कधी. महेश कोठारे सरांचं पण मी सांगू इच्छितो की जसं अलकाताई कुबल आणि विराज राजे सरांचं मी नाव घेतलं, तसंच महेश कोठारे सरांनी पण बरेच वेळा प्रयत्न केला की त्यांच्या हल्ली मालिका खूप आहेत, तर त्या मालिकांमध्ये आपण याला कास्ट करावं. पण आता आधीसारखं नाही राहिलं आहे की डिरेक्टर आणि निर्माते कास्टिंग करू शकत होते तेव्हा, किंवा लेखकसुद्धा. आता सगळं चॅनलच्या हाती गेलं आहे, त्यामुळे एक पॉईंटला आय थिंक महेश कोठारे सरांचा पण हात बांधलेले असतील. बट या 3-4 माणसांचे मी खरंच आभार मानू इच्छितो की ही जेन्युइन माणसं आहेत. काही काही लोक म्हणजे अलीकडेच बाबांचे असे लोकांना वाटणारे की या लोकांचे खूप घराचे संबंध असतील, ते एका चॅनलच्या मोठ्या पोस्टवर होते आणि मग ते त्यांच्या मालिकांचं व्हॉट्सॲपचा जो काही प्रोमो येतो त्या व्हॉट्सॲपचे प्रोमो मला टाकायचे, मग आईला पण व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड करायचे. तर आपण कॉंग्रॅच्युलेशन्स असं बोलतो. तर आता पुन्हा एकदा की मला त्यांनी रिप्लाय नाही दिला ठीक आहे, बट तुम्ही माझ्या आईला स्वतःहून एकदा मेसेज करता आणि जेव्हा आई तुम्हाला पुन्हा एकदा की देव तुझ्या पाठीशी असावा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स खूप खूप शुभेच्छा, तेव्हा तुम्ही आईलासुद्धा रिप्लाय करत नाही. आणि जेव्हा मी त्या माणसाला बोललो की बाबा मला सुद्धा या वाहिनीवर आणि या तुमच्या अंडर काम करण्याची इच्छा आहे, तेव्हापासून आपण जे व्हॉट्सॲपचे मेसेज पाठवतो त्याला रिप्लाय न देणं, ब्ल्यूटिक आपल्याला दिसते व्हॉट्सॲपवर, बट काही घेणं देणं नाही त्याचं. म्हणजे मला दिसतंय की व्हॉट्सॲपच्या मेसेजवर ब्ल्यूटिक आहे, म्हणजे तुम्ही मेसेज वाचलायत माझा, बट मेसेज वाचूनसुद्धा तुम्ही मला रिप्लाय करत नाही आहात. आणि जो माणूस आधी रिप्लाय करत होता, म्हणजे मला पहिल्यांदा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं तेव्हा त्यांनी स्वतःहून मला विश केलं, मला मुलगी झाली तेव्हा विश केलं, बट आत्ता जेव्हा मी काम मागितलं तेव्हा मेसेज वाचून न वाचल्यासारखं केलं त्या माणसाने. बट मला कुठेतरी आय थिंक 2018 पासून कळत होतं की काहीतरी वागणं बदलत आहे. ऑल्दो त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं सगळं मान्य आहे मला, पण आधीसारखं नाही राहिल्यात गोष्टी, हे मला कळत होत्या. म्हणजे एक तर इतका असा इन्सल्टिंग किस्सा आहे तो विजय चव्हाणांचा मुलगा म्हणून, आणि तो यासाठी इन्सल्टिंग आहे कारण त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की तो शो झाल्यानंतर बाबा बहुतेक आपल्यात नसतील. म्हणजे विजय चव्हाणांचा मुलगा म्हणून सगळ्यात एक बाप आणि एक लेक, एक मुलगा म्हणून जे सगळ्यात इन्सल्टिंग जो कोणाबरोबर होऊ नये आहे तो किस्सा म्हणजे आय थिंक साधारणपणे 2016 किंवा 17 सालची गोष्ट असेल. मग एक शो झाला होता आणि त्या शो नंतर बाबा आमच्यात असतील की नाही एवढं आम्ही हल्लो होतो जरा, मी आणि आई त्या शोवरनं परत येताना बाबा माझ्या बाजूला बसले होते. भूषण कडू सरांनी आणि सुदेश महर्षिलकर सरांनी तो शो ऑर्गनाईज केला होता. त्या शोचं नाव होतं विजू मामा नॉट आउट, आणि भूषण सरांना ती एक सिरीजच करायची होती की जे असे लेजंड्स आहेत ज्यांची सेकंड इनिंग्स चांगली पार पडते त्यांना आपण फेलिसिटेट करायला हवं. तो त्या शोला बाबांनी अगदी होकार दिला. फक्त बाबा बोलले की मला माहिती नाही की मी 2-3 तास किती त्या शोमध्ये सर्वाईव्ह करू शकेन, कारण मला धाप लागते, माझी तब्येत काय हल्ली बरी वाटत नाही आहे. नाही 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 तुम्हाला जसं जमेल तसं आपण करूया. एका वाहिनीने तो शो विकत पण घेतला, म्हणजे सॅटेलाईट राईट्स त्याचे.
आणि बाबांनी मग त्यांना एक सांगितलं भूषण सरांना की मला बाकी मी करतो ॲडजस्ट, फक्त माझी एक इच्छा आहे की माझ्या मुलाला वरदला एक डान्स परफॉर्मन्स दे, कारण तो डान्स चांगला करतो. भूषण सर बोलले हां हां चालेल, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मी भूषण सरांना अप्रोच झालो की मी बाबांच्या गाण्यावर नाचतो, हवं तर मी टांगटिंग टिंगा पण करतो. माझ्या बाप्पाचा शो आहे आणि त्यांना ऑनर मी नाही करणार तर मग अजून कोण करणार, खास करून मी या लाईनीत असताना. मी जर या लाईनीत माझा इंटरेस्ट नसता तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. आणि मला एक चांगला प्लॅटफॉर्म पण मिळेल की ज्याच्यामुळे इंडस्ट्रीच्या लोकांपर्यंत मी पोचेन पण, कारण तोपर्यंत पण 2009 ते 2016-17 मी चांगलं नाव कमवायला स्ट्रगलच करतोय, जे अजूनही करतोय. सो हीच एक अट होती की बाबा याला नाचू दे, हा चांगला नाचतो, पण हे लोकांना कळू दे. रिहर्सलला गेलो, 2 दिवस नुसता बसून होतो मी तिकडे. माझं काही कुठलं गाणं आहे काय आहे मला काही माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी एंडला भूषण सरांचा बाबांना फोन आला की जरा प्रॉब्लेम झाला आहे. तर बावले काय? तर नाही, त्या चॅनलच्या लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे चॅनलचे फेसेस आहेत त्यांच्यामध्ये सगळं डान्स गाणी बिणी होतील आणि मग काय काय स्किट्स होतील, तर वरद आत्ता कुठे फिट बसत नाही आहे. भूषण सरांचं काहीच याच्यात हे नाही आहे, मी ते क्लिअर करू इच्छितो. त्यांनी फक्त एक मेसेंजर म्हणून ते होते. तर ते वाक्य ऐकून मला पण, आईला पण, बाबांना पण असं आलं की तुम्ही माझ्यावर शो करताय आणि माझी एकच इच्छा आहे की एक 5 मिनिटाचं गाणं द्या वरदला, की ज्याच्यामुळे तो लोकांसमोर येऊ दे त्याला, आणि काय हरकत आहे ना. माझं पण असं आलं की काय करतायत. मग बाबा भडकून बोलले की मला शोच करायचा नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी भूषण सरांचा कॉल आला की तू ये आपण करूया काहीतरी. आणि मग माझी पण ती इच्छा मेली होती की यार माझ्या बापाला मी नाही आहे सेलिब्रेट करणार, त्यांच्या करिअरला तर कोण करणार. आणि तुम्ही मला देत नाही आहात माझ्या बाबांसमोर परफॉर्म करायला, याला काय अर्थ आहे. बट इगो बाजूला ठेवायला लागतो, मोठी लोक आहेत, त्यामुळे मी तो बाजूला ठेवला. म्हटलं आता जे असेल मला 5 सेकंड द्या, मी त्याच्यात तांडव करीन स्टेजवर, आणि मला जे तुम्ही स्टेप्स द्याल त्यामुळे खूप मन लावून आणि खूप एनर्जीनी करीन. मग मला कळलं की मला कुठे फिट करण्यात आलं आहे. तर इव्हेंटच्या सुरुवातीला जे गणेश वंदन आणि सगळं होतं, पहिलं नमन, त्याच्यात मला कसं बसं फिट केलं. मग शेवटी फक्त ते खेळ मांडलाचं, जर तुम्हाला आठवत असेल की खेळ मांडला या गाण्यामध्ये एंडला एकदम ते गाणं फास्ट होतं. ते जेव्हा फास्ट होतं तेव्हा मला फुल नाचायचा स्कोप होता. ते नाचताना हा किस्सा माझ्या इकडे एवढा लागला होता की ते फुल एनर्जीने मी नाचतोय आणि इकडनं पाणी बिणी येत होतं, कारण मला नाही पटलं होतं हे काय वागणं या इंडस्ट्रीचं. नाचलो. मग बाबांबरोबरच मी विंगेत होतो. बाबांना मी घट्ट मिठी मारली जाऊन की झालं बाबा, आपल्याला जसं हवं होतं तसं नाही झालं, पण काहीतरी मी तुमच्यासमोर स्टेजवर परफॉर्म केलं. बाबा तेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर लावून बसले होते. त्यांची पहिली एंट्री होती मावशीच्या गेटअपमध्ये. विंगेत होते, सॉरी स्टेजवर होते किशोरीताई अंबिये आणि प्रदीप पटवर्धन सर. तर त्यांचं चाललंय, बाबांनी एक एंट्री घेतली आणि मग परत विंगेत येऊन बसले, ऑक्सिजन लावला, आणि परत काही वाक्यांनंतर या दोघांच्या बाबांना परत त्यांची एंट्री घ्यायची होती. बाबांना इतकी धाप लागली होती बाबांना स्टेजवर कापताना मी फर्स्ट टाइम त्या शोमध्ये बघितलं. आणि मला खूप वाईट वाटलं की हा माणूस फक्त याच्यासाठी तो स्वतःसाठी नाही आलाय की त्याला आता गरज नाही आहे लोकांसमोर यायची, खास करून तब्येत एवढी खराब असताना. तो फक्त याच आशेवर आला होता की माझ्या मुलाला इकडे माझ्यासमोर परफॉर्म करायला मिळेल आणि माझ्या मुलाला एक प्लॅटफॉर्म मिळेल. तर तो काही प्लॅटफॉर्म मिळाला नाही जेवढा अपेक्षित होता तेवढा. आणि मग हा माणूस थरथरतोय, त्यांना ऑक्सिजन कमी होत आहे, धाप लागते आहे. मी किशोरीताई आणि प्रदीप सरांना खुणावतोय की तुम्ही ॲडिशन करा, इम्प्रोवाइज करा, बाबा याच्यात नाही आहेत. मग कसे बसे बाबा गेले पुन्हा स्टेजवर. मग तो शो झाल्यानंतर बाबांचा तो आय मस्ट से की ते 50% पण नव्हते तेव्हा त्यांची हेल्थ, की ते काही लोकांना एंटरटेन करू शकतील. बट लोकांनी विजू मामांसाठी आले होते आणि बाबांच्या एरवी त्यांचे कधी पंचेस लँड होत नाहीत असं होत नव्हतं. त्यावेळेला त्यांचे पंचेस ॲक्च्युली लँड होत नव्हते. बट बाबांची तब्येत बघून कारण तोपर्यंत इंडस्ट्रीमध्ये खूप जणांना माहितीसुद्धा नव्हतं की हा माणूस इतका आजारी आहे. त्यावेळेला फर्स्ट टाईम लोकांना कळलं की खूप काहीतरी गडबड आहे आणि हा माणूस आधीसारखा नाही जसा तो आधी आपल्याबरोबर सेटवर असायचा. शो संपल्यावर बाकी सगळे जे नॉर्मल ऑडियन्स आले होते ते फोटो सेशन करायला आले. माझा कॉलेजचा अख्खा ग्रुप आला होता.
त्या ग्रुपचा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. बाबांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे बाबा असे सेंटरला आहेत, माझे सगळे मित्र मागे आजूबाजूला आहेत. बाबा ॲक्च्युली काळे पडले होते, काळे निळे पडले होते. आणि तेव्हा मला फोटो काढताना कळत होतं की काहीतरी गडबड आहे, हा माणूस दाखवत नाही. मी सगळ्यांना असं नंतर नंतर करू असं मीच शेवटी वैतागलो. पण बाबा बोलले नाही नाही असू दे, ये ये करू दे करू दे. मग मी त्यांना बोललो अरे पण पाईप तर लावा मग तो. नाही 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 होईल होईल. एंडपर्यंत काळे निळे का जांभळे, आता त्या त्या चेहऱ्याच्या रंगाला काय टर्म द्यायचा मला आत्ता सुचत नाही आहे. मी आई बाबा गाडीत बसलो, गाडीमध्ये त्यांना पाईप लावला, चार्जर थ्रू ऑक्सिजनचं मशीन होतं ते. आय थिंक आम्ही घराच्या इकडे आलो आणि बाबांना उलटी झाली. उलटी झाल्याने ते एकदम असेच बसले होते माझ्याच बाजूला. तर मी बाबांना बोललो बाबा चला काहीतरी खूप गडबड होणार आहे, आपण आत्ता हॉस्पिटलला जाऊया. बावले नाही नाही, आज जर काय व्हायचं असेल तर ते घरीच होऊ दे, मी काय याच्यातनं सर्वाईव्ह होईल असं वाटत नाही. आणि जर मी उद्याचा दिवस बघितला तर उद्या आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊया. अख्खी रात्र मी आई असे चेकच करत होतो, असं आपण शेवटी आता थोडं लाईट हार्टेडली बोलू की आहेत ना आहेत, हां हां हलतंय, पोट हलतंय बाबा. आणि त्यांना डिस्टर्ब पण करायचं नव्हतं की झोपलेत तर गाढ झोपू दे. सकाळी सकाळी ते 6-6:30ला उठले, त्या क्षणी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सो मतलब या माणसानी इतकं काही काही या लोकांसाठी केलं आहे, स्वतःचा जीव पणाला लावून. पण त्यानंतर सुद्धा त्याच्या मुलाला कोण का येत नाही आहे, ठीक आहे की मी कुठे कमी पडतोय मला सुद्धा कळत नाही. आता अप्रोच तर होतोय प्रत्येकाला, पण काहीतरी का सिलेक्ट होत नाही आहे किंवा परस्पर मला रिप्लेस केलं जातं. 2 वर्षात हे मी खूप अनुभवलं. मतलब एक फेज अशी ही 2015 साली माझ्या आयुष्यात आली होती आणि ती आत्ता 2022 पासून जेव्हा आई मायचं कवच संपलं ते 2022 ते 2024 ही दुसरी फेज आली. 2015च्या फेजमध्ये वर्षभर मला कॉलच येईना कोणाचे. तर मला असं झालं की झालं आपलं करिअर संपलं आणि बाबा मला मोटिवेट करायचे की नाही नाही होणार होणार. या 2 वर्षात हा वेगळा स्ट्रगल होता. कॉल येत आहेत, ऑडिशन्स होत आहेत. ऑडिशन्स झाल्यानंतर थांबवलं जात आहे 2-2, 3-3 महिने की दुसरं काही काम घेऊ नकोस. आणि मग परस्पर कळतं की पहिला ह्या मालिकेचा प्रोमो पण आला. आपण याच्यासाठी आपल्याला 2-3 महिने या लोकांनी थांबवलं होतं आणि त्यांनी साधी कर्टसी दाखवली नाही. कारण आपण इतर कामं सोडत होतो आणि इतर कामं जेव्हा येत होती तेव्हा आपण यांना विचारायचो कॉल करून की बाबा असं असं आहे तर आपलं कन्फर्म आहे ना, आपलं होत आहे ना. हो हो 99%. बट ते 1%च मला इतकं या 2 वर्षात नडतंय, ती काय प्रॉब्लेम होतो समजत नाही आहे. आत्ताचा एक किस्सा बघा की हे 3-4 महिन्यातला 2दा अनुभव आले सेम. एकदा मला सांगितलं की बापाची भूमिका आहे तर तुम्ही कराल ना. तर ज्या फेजमधनं मी जात होतो तर असं आपण मनात बोलतो ना की बाप काय आता मी पणजोबा पण करायला तयार आहे, पण काहीतरी काम तर द्या. तर ते बोलले हां तुम्ही रेडी आहात ना. मी हो चालेल. किती वर्षाचं मुलं आहे? तर ती बोलली 15-16 वर्षाची मुलगी आहे तुम्हाला. तर आय वॉज लाईक तुम्ही नक्की माझे फोटोज बघितलेत ना, किंवा मलाच कॉल करायचा होता ना तुम्हाला, कारण मी 15-16 वर्षाच्या मुलीचा बाप वाटत नाही. आणि जर तुम्हाला काही असं गेटअप बिटअप करायचं असेल तर ठीक आहे, मग तसं आपण करूया. नाही 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 आम्हाला यंगच दाखवायचं आहे बाप. बोलो ठीक आहे, मे बी याचं 12वीतच लग्न झालं असेल पोर. मी गेलो मडला, बुल्लर गार्डनला लुक टेस्ट होती. दिवसभर माझे कॉस्ट्युम ट्रायल, मिशी ठेवायची का, दाढी ठेवायची का, क्लीन शेव ठेवायची का, त्या मुलीबरोबर फोटो सेशन. मग थांबा थांबा आपल्याला तुमची बायको कोण त्यांच्याबरोबर फोटो टेस्ट करायची आहे. तर 2-3 लेडी आर्टिस्ट आल्या, त्यांच्याबरोबर फोटो सेशन. असं करत 7 वाजता माझ्याकडनं पर डे ठरवला गेला. कॉन्ट्रॅक्ट सायनिंग झालं त्या प्रोडक्शन हाऊसबरोबर आणि सांगितलं की उद्यापासून आपण शूट करतोय. 10-10:30च्या सुमारास तुम्हाला कॉल येईल, आता तुम्ही जाऊ शकता घरी. म्हटलं ठीक आहे. आता प्रोफेशनल कसं नसतं बघा, आता 11 वाजले तरी कोणाचा काही मेसेज आला नाही. मग मी स्वतःहून त्यांना फोन केला की बाबा काय सीन आहे, थांब थांब एक 5 मिनिटात कळवतो. तर तेव्हा मला काहीतरी वाटलं की काहीतरी गणलं आहे. 5 मिनिटांनी त्या माणसाचा कॉल आला आणि बोलतो की बरं एक प्रॉब्लेम झाला यार. म्हटलं काय? अरे तू लहान वाटतोय जरा, तू त्या मुलीचा बाप वाटत नाही. माझं होतं की हे तर मी तुम्हाला कालपासून तेच सांगतोय, तर याच्यासाठी तुम्ही एवढं कशाला? आणि मग कॉन्ट्रॅक्ट सायनिंगपासून सगळं सगळं आणि तुम्हाला रात्री 10 वाजता कळतं
की हे होणार नाही आहे. ते झालं. आता याच्यावर आपण काय बोलू नाही शकत, कारण कोणाच्या वाकड्यात शिरलं की आर्टिस्टला लगेच ब्लॅकलिस्ट केलं जातं. परत एकदा दुसऱ्या आत्ता मोठ्या वाहिनीसाठी एक फोन की बापाची भूमिका आहे. हे बाप काय माझ्या मागे लागले हे कळत नाही आहे. बाबाची भूमिका गेली, सेटवर जाऊन बघितलं तर 2 मुलांचा बाप. अरे ठीक आहे. तो जो मोठा मुलगा होता त्याचंच वय साधारणपणे 28 वर्ष होता. मी 37 वर्षाचा आहे स्वतः. आणि लहान धाकट्याचं वय होतं काहीतरी 20 का 22. तर मला ती क्रिएटिव्ह आली आणि सांगितलं, फुल असं ब्रीफ देते आहे, नरेशन देते आहे. तर मी तिला बोललो, तुम्ही शुअर आहात ना हे यांचा बाबा वाटेन का मी? नाही नाही, आम्हाला यंगच दाखवायचे आहे. यांची आई पण 42 वर्षाचीच आहे आणि मग तिची हाईट आणि तुमची हाईट अशी मॅच होते, असं तुम्ही असं कपल म्हणून चांगलं वाटतंय. तर मी म्हटलं, आईची भूमिका कोण करत आहे? त्यांनी त्याचं नाव सांगितलं. ओके, ती ॲक्च्युली अशी हायटेड आणि जरा ब्रॉड शोल्डर्सची आहे, त्यामुळे तिला साधेसा असंच नवरा शोधतायत. पण तरी 28 आणि 22 वर्षाचं मूल प्रॉब्लेमच आहे जरा. एक दिवस माझं लुक टेस्ट झाली. दुसऱ्या दिवशी मला परत बोलवण्यात आलं की मग असे आपले पण होप्स वाढतात ना, की बाबा अरे परत एकदा बोलवलं आहे म्हणजे काहीतरी यांचं वर्क होत असणार. मे बी हे काहीतरी आपल्याला थोडे केस पांढरे पिंढरे करून काहीतरी करतील. दुसऱ्या दिवशी पण अर्धा दिवस तिकडे मी स्पेंड केल्यानंतर लुक टेस्ट आणि कॉस्ट्युम ट्रायल सगळं झालं. आणि आता आपण उद्यापासून शूट नाही, उद्या नाही, 3-4 दिवसांनी आपलं शूट आहे. ते कोल्हापूर का सातारा कुठेतरी होतं. म्हटलं ठीक आहे, मला कळवा. पुन्हा एकदा पर डे ठरला, सगळं झालं. रात्री फोन आला की अरे तू जरा लहान वाटतोयस रे, हे काही होणार नाही जरा वर्क. सो माझं असं होतं, तुम्ही ऑडिशन कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि कोणाला विचारता हे काहीतरी कळलं पाहिजे ना. आणि खास करून ऑडिशन दिल्यानंतर रिजेक्शन हा पार्ट अँड पार्सल आहे या फील्डमधला, मी नाही नाही बोलत आहे. बट जेव्हा एका पाठोपाठ एक अशा गोष्टी घडतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की या रोलमध्ये मी फिट होत नाही आहे, तर उगाच तुम्हाला कोणाला दाखवायचं आहे का, चॅनलवाल्यांना की प्रोड्युसर्सना, की बाबा हे बघा आम्ही एवढे एवढे ऑडिशन्स घेतले, आता त्यातलं तुम्ही सिलेक्ट करा. म्हणजे मला लिटरली या 2 ऑडिशन्स नंतर अशी फिलिंग आली की पु ल देशपांडे साहेबांचं एक वाक्य होतं की पुण्यातल्या दुकानात सगळ्यात दुर्लक्षित वस्तू म्हणजे गिराईक. तसंच मला वाटायला लागलं की ऑडिशन्समध्ये सगळ्यात दुर्लक्षित म्हणजे ॲक्टर्सच असतील बहुतेक, ज्यांना फक्त बोलवलं जातं. आणि कारण बरेच वेळा असं होतं ना की आता समजा मी एका कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिली आहे, तर माझ्याच पर्सनॅलिटीचा किंवा त्याच्या अवतीभोवतीचा थोडा एजनी 3-4 वर्ष पुढे मागे असा जर दुसरा कुठला ॲक्टर मी बघितला त्या रोलमध्ये सिलेक्ट झालेला, तर मला काही वाटणार नाही. 2-3 वेळा मी आत्ता 2 वर्षात असं बघितलं की एवढे एवढे जे हाईटने आहेत, जे मे बी 5-7 असतील किंवा ज्यांची जरा वेगळी पर्सनॅलिटी आहे, जे कॉमेडी करतायत, त्यांना ज्या रोलसाठी मी ऑडिशन दिली होती ते सिलेक्ट करण्यात आलं. तर माझं असं होतं की अरे मतलब तुम्ही ब्रीफ देताय, तुम्हाला कॅरेक्टरचा एज सगळं माहिती आहे, तर मग ऑडिशन तुम्ही कुठल्या बेसिसवर घेता? आणि मग आम्हाला असं गृहीत धरू नका ना, कारण आम्ही पण काही होप्स ठेवून येतो तुमच्याकडे. आणि जेव्हा एकदा आपण विसरतो ऑडिशन देऊन, पण जेव्हा सेकंड टाईम तुम्ही बोलवता, थर्ड टाईम बोलवता, अख्खा दिवसभर बसवता, तेव्हा मग कुठेतरी असं वाटतं गृहीत धरतात का हे लोक. बट आय थिंक आता 2 वर्षानंतर हळूहळू का होईना जी गाडी बंद पडली होती माझी, ती आता जरा पुढं त्याला धक्का देत देत स्टार्ट झाली आहे. म्हणजे जी मगाशी म्हटलं की एक हिंदीची वेबसिरीज केली जय महालक्ष्मी नावाची, ती मग आता तारक मेहतामध्ये एक छोटीशी भूमिका केली. मग आता भरत जाधव सरांबरोबर मी एक सिनेमा करतोय, मी शिवाजी मराठे नावाचा. उद्या परत त्याच्या शूटिंगला विरारला जायचं आहे. सो एक राजकीय वाक्य स्वतःला खूप म्हणावंसं वाटतं की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि अजून एक राजकीय वाक्य, ज्या लोकांकडे मी अपेक्षेने जात होतो की जेव्हा माझ्याकडे काम नाही आहे आणि जे लोक एरवी बिजूमामा बिजूमामा करतात, तर त्यांच्याकडे मी काम मागितल्यानंतर ते मला हक्काने एक भूमिका देतील की ओके बाबा तू हे कर. जेव्हा मला त्या लोकांनी भूमिका दिली नाही, तर पुन्हा एक राजकीय वाक्य मला त्यांना म्हणावंसं वाटलं की बाकीच्यांना संधी दिलीत ना, एकदा मला संधी देऊन तर बघा. आता ज्या माणसांनी हे वाक्य बोललं ना, त्यांना संधी मिळाली अनफॉर्च्युनेटली, ना मला अजून मिळत आहे. बट हे आय थिंक कुठेतरी या 2 वर्षात माझी गाडी ऑफ ट्रॅक जाता जाता वाचली आहे. माझ्याकडे 2 ऑप्शन्स होते. एक तर हातात ग्लास तरी घ्या किंवा स्वतःला डायव्हर्ट करायला काहीतरी दुसरा मार्ग तरी हे करा. आणि खास करून त्यावेळेला मी एक बॉबी देओलचा किस्सा ऐकला होता. म्हणजे बॉबी देओल स्वतः बोलला होता ते करण जोहरच्या शोवर, की 4 वर्ष त्याच्याकडे काम नव्हतं. तेव्हा मग तो अल्कोहॉलिक झाला होता एक्सेट्रा एक्सेट्रा.
रोनित रॉयसुद्धा त्याच शोवर बोलले होते की 7 वर्ष त्यांच्याकडे काम नव्हतं. ते आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून पण लगानमध्ये होते. वडापाव खाऊन ते दिवस काढत होते. मग एक फेज त्यांच्या आयुष्यात अशी आली की वडापाव नाही मिळाला तरी चालेल, पण मला दारू पाहिजे रात्री झोपायच्या आधी. अलीकडेच आत्ता या आठवड्याभरात एक मराठी कलाकारांनी सुद्धा असंच त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं का कुठे सांगितलं मला माहिती नाही, जे आत्ताचे सुपरस्टार आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की 4 वर्ष ते डिप्रेशनमध्ये होते आणि ते तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दारूच्या आहारीत गेले होते. सो मला असं वाटतं की माझ्यासारखी लोकं जी आत्ता त्या फेजमधनं जात आहेत, ऑलरेडी आमच्या डोक्यात एवढी निगेटिव्हिटी असते ना, की आम्ही हे बघत नाहीत की हे तीनही लोकं या फेजमधनं जाऊन पूर्णपणे अल्कोहॉलिक किंवा जे काय असेल ते डिप्रेशनमध्ये गेलेले असतील, अल्कोहॉलिक झालेले असतील. या फेजमधनं जाऊनसुद्धा त्या लोकांची आज त्यांचं करिअर काय आहे, त्यांचं कमबॅक काय आहे, त्यांची फिजिकल हेल्थ काय आहे. या फेजमध्ये असताना जेव्हा माझ्या डोक्यात ऑलरेडी इतक्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, तर मी तेच बरोबर हे करेन की अरे हा तर दारू पीत बसत होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अरे हा वडापाव नाही मला तरी याला दारू पाहिजे होती. तर मी दारू प्यायलो तर काय वाईट आहे. बट मी कुठेतरी घरच्यांना बघून मतलब आई, माझी बायको प्रज्ञा तिने तर मला खूप सपोर्ट केलं. ती या फील्डमधली सुद्धा नाही आहे. आणि माझी मुलगी 2 वर्षाची इरा, यांना बघून मी कुठेतरी सतत स्वतःला सावरत राहिलो आणि हातात पुस्तक घेतलं मी कधी नव्हे त्या आयुष्यात. मला वाटलं नव्हतं मी पुस्तकं कधी वाचीन याच्या आधी. सगळ्यात पहिलं मी जे पुस्तक वाचलं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित रणजित देसाई साहेबांनी लिहिलेलं श्रीमान योगी ते पुस्तक. त्यानंतर छावा शिवाजी सावंत साहेबांनी लिहिलं होतं. त्यानंतर प्रणिला जरग ताईंनी लिहिलेलं राजाराम, शिवपुत्र राजाराम, हे 3 पुस्तकं माझ्या आयुष्यातली पहिली पुस्तकं होती. ही 3 पुस्तकं वाचल्यानंतर शिवाजी महाराजांचं आयुष्य, संभाजी महाराजांचं आयुष्य, राजाराम महाराजांचं आयुष्य वाचल्यानंतर असं वाटलं, आपण उगाच स्वतःला दुःख कुरवाळत बसतो का स्वतःचं? किंवा आपल्याला काहीतरी आपल्याला कुठनं तरी सिम्पती मिळावी म्हणून आपण मी खूप डिप्रेशनमध्ये आहे, माझ्यावर खूप निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, माझ्या घरच्यांनी मला सांभाळून घ्यावं म्हणून आपण हे स्वतःला बोलतो का? कारण ज्या माणसानं आपण देवाच्या जागी ठेवलं आहे, त्या माणसांच्या पावलोपावली जिकडे मरण होतं, आपल्यासारखं हे नाही, आपलं खाण्यापिण्याचे तरी वांदे होत नाहीत. बट या माणसांच्या आयुष्यात मरण होतं, तरीसुद्धा हे माणसं कधी खचली नाहीत. आणि आपण एवढं छोट्या-छोट्या गोष्टीवरनं की हा बदलला, हा बदलला, हा बदलला, हे आपण अपेक्षा का ठेवतोय? आपल्या घरातनं जिकडे मराठीमधनं माझं नाणं खणखणीत वाजून माझी इच्छा होती की मी इतर भाषेमध्ये काम करावं. जर माझीच लोकं मला साथ देत नाही आहेत, तर मग मी ठरवलं की यूट्यूबचं आपण चॅनल स्वतःचं उघडायचं, जे मी आधी केलं होतं सपोर्ट मराठी सिनेमा म्हणून. तेव्हा मी फक्त जे काही ट्रेलर्स यायचे ते मी सांगायचो की असा ट्रेलर आला आहे, तर हा सिनेमा आवर्जून बघा. तर मग त्या सिनेमांचे रिव्ह्यू, मग हॉलिवूड आणि या इतर सगळ्या सिनेमांचे रिव्ह्यू करणं मी सुरुवात केली. मग एकदा मी एका आपले मराठीमधले 2-3 साऊथमध्ये जे आता वेल एस्टॅब्लिश झालेत, त्यापैकी एकांना मी अप्रोच झालो की आता कुठेतरी आपण दुसरी वाट शोधायला पाहिजे की काही आपल्या इकडे घडत नाही आहे, मराठीमध्ये काय होतं आहे समजत नाही आहे. तर मी त्या माणसाला अप्रोच झालो, त्यांचा नंबर मिळवला. त्यांना सांगितलं की मी भरत विजय चव्हाण आणि मी एवढे सिनेमे केलेत, एवढी मालिका केली. मी हवं तर प्रत्येकाचा अख्खा बायोडेटा आणि तुम्हाला एक लिंक पाठवतो माझ्या त्या एपिसोडची, की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की हा बाबा कितपत अभिनय करू शकतो किंवा काय. आणि माझी इच्छा आहे, मला इंटरेस्ट आहे की मी साऊथच्या सिनेमांमध्ये सुद्धा मला कामं मिळवावीत. तर तुम्ही फक्त मला काही कॉन्टॅक्ट देऊ शकतात का, की कोणाकोणाला संपर्क साध. कारण तोपर्यंत यूट्यूब थ्रू जे साऊथचे मोठमोठे प्रोडक्शन्स हाऊस आहेत तिकडे मी मेल पाठवायला सुरुवात केली होती. पण असे मेल तर त्यांना अनेक जात असतील, तर ते तरी किती मेल्स बघणार. पुन्हा एकदा म्हणजे माझ्याच राशीला सगळे अशी लोकं काय येतात माहिती नाही. पहिल्यांदा तुम्ही वाकड्यातच शिरले माझ्या. मी त्यांना बोललो की माझी खूप इच्छा आहे, माझा खूप इंटरेस्ट आहे साऊथच्या सिनेमांमध्ये, मला काम करायचं आहे. हे मला खूप इंटरेस्ट आहे, हे खूप बालिश वाक्य आहे. तर तेव्हाच मला कळलं की ओके, काही आपल्याला होणार नाही या माणसाकडनं मदत किंवा ते कॉन्टॅक्ट्स काही देणार नाही आहेत आपल्याला. माझं कसं आहे ना, मी जेव्हा माझा पहिला साऊथचा सिनेमा केला, तेव्हा ते लोकं मला अप्रोच झाले होते. मग त्या लोकांनी मला हैदराबादला बोलवलं आणि सांगितलं की इकडे लुक टेस्ट आहे तर तुम्ही या. तर मी त्यांना लगेच सांगितलं की मी काय तिकडे एवढा लांब येणार नाही, तुम्हाला माझी लुक टेस्ट घ्यायची असेल तर इकडे घ्या. आणि माझे इकडे स्वतःचे
व्हॉइस ओव्हर चालू आहे की अरे मी कशासाठी कॉल केला आहे, तुमचं करिअर मला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात, पण मला काही तुम्ही मदत करू शकता का तेवढं सांगा फक्त. तर मी त्या लोकांना इकडे बोलवलं, मी लुक टेस्ट बिक टेस्ट दिली आणि मग फायनली मी अशा प्रकारे तिकडे कास्ट झालो. तर मी पुन्हा एकदा मनात की मग शूटिंगला तरी तिकडे कशाला गेलात, त्यांनाच इकडे बोलवायचं ना शूट करायला अख्ख्या कास्टला. पण आता बोलणार कोण, तर सगळं आपल्या मनात चाललं आहे. कसं आहे ना, करोडो रुपये लागलेले असतात, त्यात मग आपण तिकडे जायचं याला काही अर्थ होत नाही. ते स्वतःहून तुमच्याकडे आले पाहिजेत. म्हटलं ओके सर, मी जेन्युइनली प्रयत्न करीन की माझी ती लोकं दखल घेतील, माझी ती लोकं दखल घेतील आणि नक्कीच ते मला अप्रोच होईल आणि लवकरच मी तुमच्याच बरोबर साऊथच्या एखाद्या सिनेमामध्ये तुम्हाला दिसेन काम करताना. ते बोलले ओके जय हिंद जय महाराष्ट्र. मला हां साहेब बस झालं. सो स्ट्रगल करायला माझी काहीच हरकत नव्हती. मी करिअरची सुरुवातच याच पॉईंट ऑफ व्ह्यूने केली होती, जेव्हा मला कळलं होतं की बाबांचा काहीच सपोर्ट मिळणार नाही आहे. तेव्हा आपली वाट खडतर आहे हे मान्य होतं. बट अशा प्रकारे लोक फिरतील आणि अशा प्रकारे लोक हे जग प्लॅस्टिकचं असेल असं मला अनफॉर्च्युनेटली वाटलं नव्हतं. म्हणजे बरेच वेळा मी आता स्वतः मुलुंडला राहिला आहे, तर मुलुंड आणि ठाण्याला जेव्हा प्रयोग असतो काही लोकांचा, तेव्हा मग ते मला आणि आईला बोलवतात की प्रयोगाला ये. तर आधी आम्ही जायचो की बाबा चल स्ट्रगलचा भाग आहे, गेलं पाहिजे आपण तिकडे. आणि मग प्रयोग संपल्यानंतर हल्ली एक नवीन प्रथा आली आहे की प्रयोग संपल्यानंतर सगळे कलाकार ऑडियन्सचे आभार मानतात आणि मग तो एक कर्टन कॉल देतात. तर ते जेव्हा चालू असतं तेव्हा मग मला आणि आईला प्रत्येक वेळेला वर बोलवलं जातं आणि मग सांगतात की ही विजू मामांची मिसेस, हा विजू मामांचा मुलगा आणि आमचं आणि विजू मामांचं किती चांगलं हे होतं, आज ते लोक सपोर्ट करायला आले आहेत, वरचसुद्धा एक उत्तम अभिनेता आहे. माझं असं होतं, तुम्हाला माहिती आहे ना मी अभिनय करतो, तर मला द्या ना तुमच्या नाटकात. मी 500 रुपये 250 पण काम करायला तयार आहे, फक्त मला एक प्लॅटफॉर्म तर द्या काहीतरी. मला आणि आईला असं तुम्ही नाचवत बसू नका आणि मग विजू मामानी आणि सगळं ग्रेट आहे बोलायची काय गरज आहे. तर त्यानंतर आम्ही ते पण जाणं बंद केलं की याला काहीच अर्थ नाही आहे. तुमच्याकडे काम असेल तर माझी पैशांची पण काही अपेक्षा नाही आहे. तुम्ही काम द्या, चांगली भूमिका करायची आहे. मला माझ्या व्यक्तिरेखेला साजेशी अशी नायक असेल, अँटी हिरो असेल, खलनायक असेल, जे म्हणाल ते द्या. ऑडिशन्स द्यायला पण हल्ली अनेक काही काही लोकांचं मी ऐकलं की जे ऑडिशन्स देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं असतं की मी आता एवढं एवढं काम केलं आहे, मी आता ऑडिशन बिडिशन देणार नाही, तुम्हाला सिलेक्ट करायचं ते करा. माझा तो सुद्धा हट्ट नाही आहे. मी पुन्हा हे करायला सुद्धा रेडी आहे की आत्ताच जे लोक आय थिंक करिअरच्या स्टार्टिंगला ती पार्टी घेऊन असतात, फोटो की आपलं नाव लिहिलेलं असतं, नंबर लिहिलेलं असतं आणि प्रोफाईल आणि सगळे ते दाखवायचे असतात आपल्याला. ते मला माझ्या वयाच्या करायला लागलं नाही. ते मी आत्ता 36व्या वर्षी, मागच्या वर्षी जाऊन मी हिंदीचे सगळे जे काय ॲड एजन्सीज होते त्यांच्याकडे जाऊन मी ते पार्टी घेऊन सगळीकडे उभा राहिलो. सो काम करण्याची इच्छा आहे, भरपूर काम करण्याची इच्छा आहे, चांगलं काम करण्याची इच्छा आहे. बट काम मिळालं तर पाहिजे. प्रॉब्लेम तोच होतोय. कुठेतरी असं वाटतंय की देवाने आता एवढं 2 वर्ष वाईट दाखवले आहेत आणि जर अजूनही मी कुठेतरी फोकस्ड आहे की मी व्यायाम करतोय, ऑडिशन्स देतोय, याचाच अर्थ तो कधीतरी आपल्याला चांगले दिवससुद्धा दाखवणार आहे. प्रत्येक दिवस काही सेम नसतात अशी माझी आई आणि प्रज्ञा नेहमी बोलते मला. आता शेवटी मी माणूस आहे, कधी कधी एक दिवस असा येतोच की आपण अख्ख्या त्या शेलमध्ये जातो. बट त्या शेलमधनं ॲटलिस्ट मग म्हणतात ना की देव तुम्हाला कधी कधी ही बाजू कमी देतो, तर दुसऱ्या साईडने तुम्हाला व्यवस्थित पाठिंबा देतो. तर ॲटलिस्ट मी त्या बाबतीत ब्लेस्ड आहे असं मी म्हणेन की मला ॲटलिस्ट घरचा सपोर्ट चांगला मिळाला आहे आणि यूट्यूबचं जे काही माझं चाललं आहे त्याच्यामुळे ॲटलिस्ट माझा बेसिक खर्च निघतो आहे. मतलब आपल्या पुरुषांमध्ये एक पुरुषार्थ असतो ना की आपण बायकोकडनं पैसे मागतोय की आईकडनं पैसे मागतोय, ते आपल्याला पचत नाही. तर ॲटलिस्ट यूट्यूबमुळे ते सुद्धा तो प्रॉब्लेम निघून गेला आहे. पण यूट्यूबमध्ये काय होतं ना, ते असं आजच्या ठळक बातम्या असं दिल्यावर का त्या फ्रेममध्ये बसून राहणं आणि रिव्ह्यू व्हिडिओज करणं हे माझं ड्रीम नाही आहे. हे आता परिस्थितीमुळे मी त्या मार्गाला लागलो आहे. माझं जे आता एक कट ॲक्शन हे जेव्हा आपण शब्द ऐकतो त्याच्यानंतरची जी फिलिंग असते, कधी कधी डिरेक्टरचा ओरडा खाणं, हे जे अनुभव असतात ते अनुभव मला जास्त प्रिय आहेत. म्हणजे मालिका आणि सिनेमामधल्या लोकांशी आलेले अनुभव मी तुमच्याशी आत्ता शेअर केलेच, बट मला
नाटकांचं सुद्धा काही काही गोष्टी कळत नाहीत. ज्या नाटकाच्या संस्था आहेत त्यांच्याकडे मी गेलेलो आहे काम मागायला. हां, नक्की, नक्की करू. मस्त, मस्त आपण काहीतरी एकत्र जोरात करूया. असं करून काही फोन येत नाही. मग आपण सतत फोन करणं पण बरं दिसत नाही ना, या सगळ्या एस्टॅब्लिश्ड लोकांना. एका म्हटलं ते सुद्धा वैतागतात. मग आपण आत्ता काय ती दत्त जयंती गेली, दत्त जयंतीच्या शुभेच्छा, याच्या दिवाळीच्या शुभेच्छा असं काय काय आपण पाठवतो. तर ते लोकं ते रीड करतात, पण त्याचा काही रिप्लाय देत नाहीत. नाटकाच्या बाबतीत मला स्वतःला बाबांना पण खूप आवडेल की मी रंगमंचावर चांगला वावरतोय हे बाबांना सुद्धा आत्ता बघायला खूप आवडेल. बट माहिती नाही का, मला आले नाहीत कॉल आणि फक्त कॉल येतात केव्हा, जेव्हा नाट्य परिषदेची इलेक्शन असते तेव्हा आवर्जून मतलब प्रत्येक मुख्य कलाकार असो, साईड ॲक्टर असो, कॅरेक्टर आर्टिस्ट असो किंवा निर्माता असो, डिरेक्टर असो, लेखक असो, A to Z 2-3 दिवस इतके कंटिन्युअस फोन वाजत असतात. तेव्हा मी बोलतो, सर हां मी येतो वोट करायला, पण जरा आपण काहीतरी करूया ना एकत्र. नक्की नक्की, डन डन. पुढे त्याचं काहीच होत नाही. जी लोक मतं मागायला फोन करतात ती लोक काम द्यायला का चाचपडतात मला कळत नाही. आणि असं मी हे पण बरेच वेळा बोलून झालं की कोणाचा इगो असेल तर तो पण मी इगो सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला आहे की बाबा मी हात जोडून आलो आहे की सर प्लीज काम द्या, काहीतरी या वर्षी तरी आपण काम करू. असे करत करत 10-15 वर्ष निघून गेले पण काही काम तो योग आला नाही अनफॉर्च्युनेटली. पण तुम्हा सगळ्यांना सुद्धा पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मला एक चांगलं नाटक असेल तर प्लीज मी स्वतःहून तुमच्याकडे अप्रोच होईन. मला प्लीज एकदा एक व्हॉट्सॲप करा फक्त, मी दुसऱ्या क्षणाला तुमच्या दारात हजर असेल. हे सगळं सांगण्यामागचं कारण आहे की आत्तापर्यंत आपण डिप्रेशन, अल्कोहोलिझम हे सगळे खूप काय काय ऐकल्या आहेत गोष्टी. बट या फेजमधनं सुद्धा तुम्ही स्वतःला कसं डिस्ट्रॅक्ट करू शकता, तर आय थिंक या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पण काहीतरी करा की स्वतःच्या माइंडला कधीही रिकामं ठेवायचं नाही आहे. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स माइंड, जे काय ती म्हणे ती. काहीतरी स्वतःला सतत बिझी ठेवायचं आहे. मी मला एक आधीपासून खूप खाज होती, जेव्हा जेव्हा अशी कामं व्हायची नाहीत किंवा हातातली कामं निघून जायची, हातातोंडाशी आलेली कामं निघून जायची, तेव्हा सुरुवातीला मी व्यायाम खूप करायचो, जिमला जायचो, वर्कआउट करायचो. जे नॉर्मली मी 1-1.5 तास वर्कआउट करत असेल ते मी त्यावेळेला 2 तास करायचो. कधी कधी माझे असे पाय बी थरथरत थरथरत मी घरी यायचो. खूप शरीरावर स्वतःच्या राग काढायचो की का होत नाही भेंडी. मग एक पॉईंट असा आला की मला जिम मी करू शकत नव्हतो. त्याचे 2 कारणं होती. एक तर म्हणजे ते डेडलिफ्ट का काहीतरी करताना मला आठवत नाही, मला बॅकमध्ये स्पाझम झालं आणि मग ती बॅक इंजुरी झाली. त्याच्यानंतर मग जिम हळूहळू मी ठरवलं, कारण ते वारंवार व्हायला लागलं दर 2-3 महिन्यांनी. आणि त्यात एकदा असं झालं की एक सिनेमाचं आम्ही शूटिंग करत होतो, ॲक्शन सिक्वेन्स होता. आय थिंक संजय नार्वेकर सर होते त्या सिनेमामध्ये आणि 2013-14ची गोष्ट असेल ही. त्यांच्याबरोबर ॲक्शन सीन नव्हता, त्यांच्या एका माणसाबरोबर होता, त्यांच्या गँगमधल्या एका माणसाबरोबर होता ॲक्शन सीन. आणि इकडे मडला आसन गाव म्हणून आहे, आसन बीच नाही, आसन नाही, अक्सा गाव. तर अक्सा बीच तर सगळ्यांना माहितीच आहे. तर तसंच एक अक्सा गाव पण आहे. तर त्या अक्सा गावच्या एका छोट्याशा गल्लीमध्ये तो फाईट सिक्वेन्स होणार होता की जेणेकरून ते अशी चाळ पण दिसेल आणि असं वाटेल की यांचं प्रॉपर त्या स्लम एरियामध्ये व्यवस्थित मारामारी चालली आहे. तर आता आपलं कसं होतं, आपलं हिंदीवाल्यांसारखं होत नाही ना, की ते लोक कसे प्रॉपर्टी पण स्वतःचेच अरेंज करतात किंवा ते मार्केट वाटलं पाहिजे. मग एक गाडी इकडे लावा, खेळण्यांची गाडी लावा, एक वडापावची गाडी लावा, एक याची गाडी लावा, त्याची गाडी लावा. तर असं आपल्याकडे होत नाही. तिकडे एक वडापाववाला होता. तर त्या डिरेक्टरने सांगितलं की यांना आपण फ्रेममध्ये घेऊया, म्हणजे जरा असं मार्केट वाटेल हे. तर आता तो वडापाववाला स्वतःचे वडेबिळे तळणं त्याचं चाललं होतं. त्याचं काय आधी 2 मिनटं इंटरेस्ट असतो प्रत्येकाला शूट बघण्यात. मग अरे हे परत परत तेच तेच का करतात, एकदा मारून झाली, दोनदा मारून झाली, मग ते एका पॉईंटला बोर होतात. आणि मग त्यांना वाटतं की नाही, जेवढं इझी असतं, जेवढं इझी आपल्याला वाटतं सिनेमा बघताना, तेवढं ॲक्च्युली इझी नसतं. तर आपलं पोट कशावर आहे, आपलं वडापाववर आहे. त्यामुळे तो त्याचे वडेबिळे तळत होता आणि इकडे असं सगळं तेलबिल उकळतं आहे, इकडे आमचं फाईट सीन चालू आहे. आता नक्की काय झालं मला आठवतच नाही आहे, कारण ती मेमरी मी किती आठवण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या याच्यात येतच नाही, विजनमध्येच येत नाही. त्या समोरच्या माणसाने मला फाईट मारली आणि मला याच्या वडापावच्या गाडीवर फक्त असं जरा आदळायचं होतं. तो रिहर्सल झालं, सगळं ओके ओके झालं. मेन टेकच्या वेळेला कधी कधी काय होतं की आपण पण जरा जास्त एफर्ट्स देतो, त्याच्याकडनं पण सुद्धा जास्त जोर लावला जातो. त्याच्यामुळे आपण
जरा जास्त मागे ढकलला जातो. काय झालं मला काहीच आठवत नाही आत्ता. फक्त मला एवढंच आठवत आहे, त्यांनी मला असं पंच मारण्याची ॲक्शन दिली. मी वळलो त्या वडापावच्या गाडीकडे गेलो आणि तो जो बहुतेक तो जो झारा होता तळण्याचा, त्याच्यातनं उकळतं तेल माझ्या छातीवर आलं. ते आता पुढे मला काहीच आठवत नाही, कारण मला फक्त एवढंच आठवत आहे की खूप जळजळत होतं आणि काहीतरी विचित्र पेन जे आपण कधी एक्सप्लेन करू शकत नाही असं मला झालं होतं. कारण इकडे बऱ्यापैकी मला असे 3-4 स्कार्स झाले त्याच्यामुळे. आणि मग ते जे काही थंड पाणी असेल किंवा जे काही मेडिकल ट्रीटमेंट करायची असेल तर ते सगळं केलं. पण ते स्कार्स काही लपता लपत नाहीत आणि ते स्कार्स वाढत जातात. सो जिमचं बॅक इंजुरी झालीच होती आधी. त्याच्यानंतर पण मी जिम केलं. पण नंतर मला हळूहळू असं लक्षात आलं की जेव्हा आपण चेस्टचे वर्कआउट करतो, मतलब बेंच प्रेस असेल किंवा हल्ली भरपूर ते काही इक्विपमेंट्स आलेत जे आधी नव्हते. आम्ही खूप आधी सुरुवात केली तर ते प्रॉपर व्यायामशाळा होती ती, तर ती जास्त इफेक्टिव्ह वाटते मला अजूनही. बट आत्ता हे जेव्हा जिकडे आपला चेस्टचे मसल्स एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतात ते जेव्हा मी करायला लागलो तेव्हा मग इकडनं मला जे स्कार्स आहेत त्या स्कार्समधनं रक्त येणं, ते स्कार्स फुगणं आणि जेव्हा ते स्कार्स फुगतात तेव्हा मी समजा असा हात जरी केला तरी मला फुल इथपासून इथपर्यंत अशी सतत कळ जाते दिवसभर, जेवढे मी हात रोटेट करेन किंवा काय. त्यामुळे मग मला जिम त्याच्यामुळे पण सोडावी लागली. बट या 2 वर्षात पुन्हा एकदा जेव्हा हे फेज चालू होतं तेव्हा मी सगळं सोडून दिलं की काय वर्कआउट बिकआउट करायचं नाही, की आपल्याला काय काम मिळत नाही, का मला काढतात खड्यासारखं बाहेर कळत नाही आहे. बट एक पॉईंट आला की नाही, कमबॅक आपण चांगला झाला पाहिजे आणि आपण फिट असलो पाहिजे. आत्ता तसं पण मी 40sमध्ये आहे आणि मी कमबॅक करताना माझं पोट सुटलेलं आहे, मी जाड्या ढोल्या झालो आहे, असे हे सगळे आलेत लोंबकळत आहे असं मला करायचं नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा एक 7-8 महिन्यापासून व्यायामाला घरच्या घरी सुरुवात केली. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की असे वर्कआउट मला शक्य नव्हते, तर सगळ्यात बेस्ट कोणाला जर व्यायाम असेल तर तो आपल्या भारतातच आहे आणि तो म्हणजे सूर्यनमस्कार. तो म्हणजे आणि ते प्रॉपरवाले सूर्यनमस्कार की ते जे 12 स्टेप्स आहेत ते जर तुम्ही मारलेत ना तुम्हाला इतर काहीही करायची गरज नाही आहे. गेले 7-8 वर्ष मी जिमचं तोंडसुद्धा बघितलं नाही आहे. मी डंबेलसुद्धा उचलले नाही आहेत. माझं जे काही आहे ते रेझिस्टन्स बँड आणि सूर्यनमस्कार याच्यावरच आहे आणि सूर्यनमस्कारने पण चांगली चेस्ट होते. सो या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. इधर मग ते वाचन असेल किंवा व्यायाम असेल किंवा हल्ली जो काही आपण मेजर प्रॉब्लेम बघतो की लोकांना ओपन अप व्हायला कोण भेटत नाही मे बी. त्यांचे मित्रमैत्रिणी फक्त व्हॉट्सॲपपुरतेच असतात किंवा घरचे मे बी बाहेरगावी असतात. अनेक लोक मुंबईमध्ये स्ट्रगल करायला सुद्धा येतात आणि मग आता घरचं किंवा आपलं स्वतःचं स्ट्रगल सांगून त्यांना कुठे टेन्शन द्या म्हणून बहुतेक ते ओपन अप कोणाकडे होत नाहीत. मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे माझी बायको, माझी आई यांच्याकडे मी जेव्हा जेव्हा खूप डाऊन असतो तेव्हा मी ओपन अप होतो. तर ते ओपन अप झाल्यामुळे बरेच वेळा असं होतं की आपल्या माइंडमध्ये जे काही साचलेलं असतं ते आपली छातीसुद्धा हलकी होऊन जाते. म्हणजे काही काही वेळेला ना तुम्हाला असं हवं असतं की समोरच्या माणसाने माझं फक्त ऐकावं. मी कशातनं जातो आहे, याच्याकडनं मी असं एक्सपेक्ट केलं होतं पण हे नाही झालं, या ऑडिशनला मी एवढं बेस्ट दिलं होतं पण मी सिलेक्ट का नाही झालो. आणि त्यावेळेला मला समोरच्या माणसाकडनं ॲडवाईस नको असतो. आपल्याकडे असे सुद्धा असतात की तुझं चुकतं आहे, तू हे जे केलंस ते बरोबर नाही केलं, मी तुझ्या जागी असतो तर हे नसतं केलं. असं त्यावेळेला आपल्याला ॲडवाईस नको असतो. आपल्याला हवं असतं फक्त माझं बोलणं कोणतरी ऐकून घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा आपल्याला कफ होतो तेव्हा आपण तो कफ थुकतो. कुठे थुकतो तर बेसिनमध्ये किंवा अशा सगळ्या ठिकाणी. तर अशा वेळेला आपल्या इकडे जे सगळं साचलं आहे ना ते बाहेर एक सॉर्ट ऑफ आपण बोलू की एक कोणतरी बेसिन म्हणून आपल्याजवळ पाहिजे की ज्याने फक्त आपलं ऐकावं, जेणेकरून माझ्या इकडे जे सगळं चोक झालं आहे ते बाहेर यावं. आणि मला असं वाटतं की ओके, माझं ऐकायला माझ्याबरोबर माझ्या साथीने माझ्याबरोबर कोणतरी आहे. सो बाकीचे कितीही बदलले तरी ही माणसं माझी कायम माझ्याबरोबर असणार आहेत आणि मी फाईट तर करतच राहणार आहे. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की माझ्या बाबांच्या शोमध्येच मला एक डान्स परफॉर्मन्स करायला मिळाला नाही. हा अनुभव इतका इकडे एवढा लागणारा होता. तेवढाच अजून एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि तो अनुभव म्हणजे एका सिनेमाचा आहे की जिकडे मी एका आतंकवाद्याची भूमिका करतोय. माझे बाबासुद्धा त्याच्यात होते, ते पोलीसमध्ये होते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला कळेल की विजय चव्हाणचा मुलगा म्हणून याला रेड कार्पेट मिळालं नाही कधी, किंवा हा सुद्धा
वाईट फेजेसमधनं गेला आहे. त्याच्यात असा सीन होता क्लायमॅक्सचा की जिकडे जे मेन पोलीस ऑफिसर आहेत ते माझ्या कानाखाली मारतात माझं जे काही म्हणणं असेल ते ऐकल्यानंतर. तर आमचं रिहर्सल झालं, सगळं झालं, ओके. जे डिरेक्टर होते त्या सिनेमाचे त्यांनी सांगितलं की तू खरी थोबाडीत मार मास्टरला. आणि त्या माणसानी एवढा अख्खा पंजा घेऊन जी काही इकडे मला मारली आहे, या गालावर जे काय मारलंय, रात्री पहाटेचे 3 का 4 वाजता हा पहिला मास्टर झाला होता. हळूहळू आवाज यायला लागला होता कारण तो कानात जेव्हा आपल्याला बसते आणि इकडे जेव्हा बसते त्याच्यात खूप फरक पडतो. कानावर जेव्हा हात पडतो एखाद्याचा तेव्हा ते खूप आपण आपलं ट्रान्स जातोय, आपण वेगळ्याच कुठल्या तरी याच्यात जातो. आणि माझं असं झालं होतं की माझ्या आईबाबांनी मला कधी कानाखाली मारली नाही आहे. फर्स्ट टाईम आयुष्यात अशी खायला लागावी. त्यावेळेला मला प्राऊड पण वाटलं जरा की चला काहीतरी आपण मस्त टेक दिला. नंतर मला वाटलं नव्हतं की मला याच्यावर पस्तावायला सुद्धा लागेल. कारण त्या मास्टरला तुम्हाला मिळाला ना तो एक थोबाडीत मारण्याचा शॉट, तोच शॉट परत 2 शॉटमध्ये सुद्धा घ्यायचा होता. त्यांनी पुन्हा एकदा फाट करून थोबाडीत मारली. माझ्या ओवेसला त्यांच्या ओवेसला जेव्हा कॅमेरा इकडे आहे त्यांचा हात दिसणार पण नाही आहे तेव्हा सुद्धा फाड करून मारली. 3 वेळा बसली. मग माझा ओवेस आला तेव्हा सुद्धा माझा हा गाल दिसतच नाही आहे, एवढंच दिसतंय. ते चीट करू शकत होतो. आणि मी प्रत्येक थोबाडीत खाल्ल्यानंतर पहाटे 4 वाजता मी बाबांकडे फक्त लूक देत होतो की हे बरोबर चाललंय का. असं तुम्ही माझ्या जागी असतात तर याने ऑर्डर दिली असती का मुळात की खरंच याला थोबाडीत मार. मी एक नवीन आहे का याचं काय तुमच्यावरचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोय मला काही कळत नव्हतं. 5व्यांदा माझ्या ओवेसला थोबाडीत खाल्ल्यानंतर ते जे समोर अभिनेते होते ते प्रत्येक शॉटनंतर मला सॉरी बोलत होते. पण त्या सॉरीला अर्थ नाही आहे ना. एकदा मास्टरमध्ये तुम्ही फुल फोर्सनी थोबाडीत मारल्यानंतर बाकीच्या शॉट्सला तुम्ही फक्त असं करू शकता, तुम्हाला काही पॉवर लावायची गरज नाही आहे. पण जेन्युअनली आपण एखाद्या आतंकवाद्यालाच पकडलं आहे आणि आता याला थोपडवायचंच आहे अशा इंटेन्शननी ते प्रत्येक 5 वेळा मला त्यांनी मारलं जवळजवळ. थाड 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 थाड. 5व्या याच्यानंतर बोलले वरद खरंच खूप सॉरी, माझ्या ॲक्च्युली इच्छा नाही आहे पण आता तो सांगितलं त्यांनी तर मी आता काय बोलू. माझं हे सुजलं होतं. मुंग्या इकडनं टू एक अँटीना चालूच होता तो. इकडनं फक्त मला ऐकायला येतं ते काय बोलतायत ते. त्याच्यावर माझं स्पॉन्टेनियसली आलं की सर तुम्ही मला 5 वेळा मारलेत एकाच शॉटसाठी. कधी अशी वेळ येऊ नये की शॉटसाठी मला फक्त तुम्हाला एकदा थोबाडीत मारावं लागवा. कधी अशी वेळ येऊ नये की शॉटसाठी मला तुम्हाला एकदा थोबाडीत मारावं लागावं. कारण जर तसं झालं तर मग ते तुम्हाला सहन होणार नाही. हे मी माहिती नाही का खरं ते इतके सिनियर आहेत बोललं नाही पाहिजे पण त्यावेळेला स्पॉन्टेनियसली माझ्याकडनं निघालं की बरोबर नाही आहे हे. पहाटे 6 वाजता आमचं पॅकअप झालं. मी त्या ह्याच्यातच होतो. मी कोणाशी बोलत नव्हतो. प्रत्येक वेळेला थोबाडीत खाल्ल्यानंतर मी वेगळा कुठेतरी लांब काळोखात जायचो. ट्रॉम्बेला आमचं शूट चाललं होतं. त्या स्टुडिओचं नाव विसरलो मी. कोपऱ्यात जायचो, फिरायचो एकटाच. परत जेव्हा शॉट रेडी असं ऐकायला यायचं तेव्हाच मी यायचो. मी कोणाला त्याच्यात फेस केलं नाही. कारण खूप अशा प्रकारे सिनेमा नाही बनत ना. म्हणजे उद्या समजा ते सीन असता थोबाडीत मारल्यानंतर ते चाकू भोसकतायत तर काय खरं भोसकलं असतं का. काहीतरी प्रॅक्टिकल पाहिजे ना. किंवा वायसे वर्सा जर सीन असता की मला इन्स्पेक्टरला मारायची आहे तर मग ते तसं परमिट केलं असतं का स्वतः त्या अभिनेत्यांनी पण आणि त्या डिरेक्टरनी पण. जाताना गाडीत मी बाबांना तेच बोललो, माझी झोप तर उडाली होती थोबाडीत खाऊन. दिवसभर मी झोपलो नाही त्या दिवशी. म्हणजे सकाळी पण घरी गेल्यावर पण नाही झोपलो. इतका तो पेन होत होता मला. मी बाबांना तेच बोललो की बाबा हे तुम्ही बोलायला पाहिजेत की मिळालं ना तुला शॉट प्रत्येक वेळेला का मी माझ्या मुलासाठी उभा राहिलो असतो, तुम्ही का नाही राहतो स्वतःच्या मुलासाठी. त्याच्यावर ते काय बोलले नाहीत. मग एका पॉईंटला माझं असं झालं की नाही यांचं हे वेगळं आहे. आपण त्या रागाच्या भरात मी आत्ता जेवढं शांतपणे बोलतोय तसं मी बाबांशी बोललो नव्हतो बाय द वे. रागवूनच बोललो होतो. आणि बाबांचं आणि माझं नातंसुद्धा तसंच होतं की मी सुद्धा बाबांना कधी कधी बोलायचो बाबा हे बरोबर नाही चाललं आहे जे काय तुम्ही करताय ते. म्हणजे असं नॉर्मली सुद्धा की बा हा माणूस मला असं का बोलला, मला आई बहिणीवरनं तुमच्यावर तुम्ही बरोबर असताना यांनी शिव्या का घातल्या आणि तुम्ही तिकडे गप्प का बसला. मला उद्याच्या मुलगा किंवा मुलगी होईल तेव्हा मी असं नाही करणार त्याच्याबरोबर. हे किती इन्सल्टिंग आहे की विजू मामांचा मुलगा आहे आणि माझा काही संबंध पण नव्हता त्या शिवी खाण्याच्या मध्ये सुद्धा.
तरी मी आपल्या शिव्या खातोय आणि मग आपण काय बॅक आन्सर करू नाही शकत. आणि मग आपण बॅक आन्सर काय करायचं जर आपले बाबाच काही बोलत नाहीत तर. तर माझं असं आलं की ही आता वाट आपण स्वीकारली आहे ना अभिनयाची, आणि आपले बाबा असे आहेत. त्यावेळेला मला त्या वेळेला प्रत्येक वेळेला बाबांचा राग आला आहे की या माणसाने मला रेकमेंड नाही केलं जेव्हा मी विशित होतो किंवा थोडा यंग होतो. आत्ता जेव्हा 30 क्रॉस केल्यानंतर मला असं वाटतं की नाही, आपण जो मार्ग स्वीकारला, बाबांचं जे म्हणणं होतं ते काय चुकीचं नाही आहे. थोडं हार्ड आहे एवढं नक्की, बट कदाचित उद्या मी सुद्धा माझ्या मुलीला सांगेन, माझी आत्ता एक मुलगी आहे, पुढे अजून काय झालं तर माहिती नाही, की बाबा तिला जर समजा या लाईनीत इंटरेस्ट असेल तर मी तुला रेकमेंड नाही करणार, तुझा स्ट्रगल जो आहे तो स्वतंत्र असेल. हां, पण एक फरक माझ्या आणि बाबांमध्ये नक्कीच असेल, आणि तो फरक म्हणजे माझ्या मुलीला सेटवर ॲक्टिंगसाठी म्हणून का होईना, पण खरंच जर कोणी थोबाडीत मारली किंवा शिवीगाळ केली तर ते मी खपवून नाही घेणार, खास करून जर मी त्या सेटवर प्रेझेंट असेल तर, एक बाप म्हणून. म्हणजे जसं पावलोपावली मी डिसअपॉइंट होत गेलो माझ्या या प्रवासात, तसं बाबांबरोबर पण अनेक वेळा झालं आहे. सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे मोरूची मावशी हे नाटक त्यांचं इतकं सक्सेसफुल होऊन सुद्धा त्या नाटकासाठी बाबांना एकही पारितोषिक मिळालं नाही. हे सगळ्यात मोठं डिसअपॉइंटमेंट. ज्या नाटकामुळे बाबांचं करिअर घडलं, ज्या नाटकाने स्त्री भूमिकेला अजून एका वेगळ्या पॉईंटवर नेऊन ठेवलं, तर त्या रोलसाठी, त्या भूमिकेसाठी बाबांची साधी दखलसुद्धा कोणी घेऊ नये हे जरा खूप मला आणि आईला खास करून ते खूप खातं. आणि माझ्याबरोबर जो मी फेस केला बाबांबरोबर असताना तो किस्सा म्हणजे, आम्ही मुलुंडला राहतो. मुलुंडला आरमॉल आहे. तर तिकडे एका शोचं, एका नवीन मराठी सिनेमाचा प्रीमियर ठेवला होता. 2 स्क्रीन्स त्या शोसाठी बुक केले होते. बाबांचा त्या सिनेमामध्ये डबल रोल होता आणि ऑलमोस्ट प्रमुख भूमिका होती असं म्हणू शकता तुम्ही. आम्ही वेळेत पोचलो. शिशिर शिंदे सरांनी आय थिंक तो सिनेमा प्रीमियर ऑर्गनाईज केला होता. राजसाहेब ठाकरे स्वतः येणार होते त्या शोला. आम्ही पोचलो आणि आम्ही स्क्रीन 2 मध्ये आम्हाला जायला सांगितलं की स्क्रीन 2 मध्ये बसा. आम्ही बसलो स्क्रीन 2 मध्ये. आम्ही वाट बघतोय, अरे बाकीचे कुठे आहेत, बाकीचे कुठे आहेत. तर जे मेन कलाकार होते त्या सिनेमातले ते कोण दिसेना. राजसाहेबांचं आम्ही ऐकून होतो ते कोण दिसेना, बाकीचे अजून कोण गेस्ट कोण दिसेना. आमच्या स्क्रीनमध्ये आम्हाला कोण दिसत होतं तर जे त्या सिनेमामधले जे टेक्निशियन्स होते किंवा जे कॅरेक्टर आर्टिस्ट होते ते सगळे दिसत होते, किंवा जे या ना त्या पद्धतीने त्या सिनेमाशी जोडले गेले होते. इंटरवलला आम्हाला कळलं की बाबांना आणि मला, आईला स्क्रीन 2 मध्ये बसवण्यात आले आणि बाकी सगळे त्या सिनेमातली अख्खी स्टारकास्ट, ए लिस्ट वाले जे कोण गेस्ट असतील ते सगळेच्या सगळे स्क्रीन 1 मध्ये बसले होते. आणि कोणी दखलसुद्धा घेतली नाही की विजू मामा पोचलाय की नाही, विजय चव्हाण आलेत की नाही, विजय चव्हाण आहेत तर कुठे आहेत. इंटरवलला सुद्धा जे काय त्यांचं फंक्शन झालं ते झालं. ते शो वाइंड अप झाला. आम्ही घरी आलो. मला आणि आईला ते जास्त जिवारी लागलं होतं. पुन्हा एकदा मतलब माझं आणि बाबांचं मित्रासारखंच रिलेशन असल्यामुळे बाबांना बोललो, बाबा तुम्ही ॲटलिस्ट हे बोला फोन करून, आज नका बोलू पण उद्या तरी कॉल करून सांगा की हे मे बी तुझ्या मतलब इंटेन्शनली नसेल झालं, काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल, पण अशा पद्धतीने मला आणि माझ्या परिवाराला तिकडे बसवणं आणि बाकी सगळ्यांनी इकडे बसणं हे योग्य आहे का. बाबा बिंग बाबा. म्हणजे त्या माणसानी मतलब नंतर मी जसं म्हटलं ना की आधी मला बाबांचा राग येत होता की असं का वागतोय माणूस, का आवाज उचलत नाही आहे माझ्यासाठी. नंतर नंतर जसं मी मोठा होत गेलो तसं असं कळत होतं की हा बाबा स्वतःसाठी पण आवाज नाही उचलत कधी, तर मग मुलासाठी काय करणार. जे त्यांचं आहे की जे तुझ्या नशिबात आहे आणि जे तू स्वतःला ज्या प्रकारे लोकांसमोर मांडशील ते स्वतःचंच असणार आहे. मग ते ॲग्रेसिव्हली तू लोकांची भांड किंवा माझ्यासारखा मौरा, हे ते तुझं तू आहे आणि तुझं नशीब आणि तुझा स्ट्रगल. फक्त बाबा एकच मला करायचे, कारण त्यांनी मला कधी लॉन्च बिंच केलं नाही म्हणून, ते माझा प्रत्येक सिनेमा बघायचे, प्रत्येक मालिका बघायचे, मन लावून प्रत्येक सीन बघायचे. आणि जेव्हा मी पॅकअप करून घरी यायचो तेव्हा जर त्यांना सीन नाही आवडला तर प्रॉपर मला ते गाईड करून मी जेवत असताना बोलायचे की हे तू असं असं बोललास, हे जर असं बोललं असतंस तर ते कदाचित जास्त चांगलं वाटलं असतं, तर ते असं बोलून बघ. आणि जर त्यांना तो सीन आवडला तर ते मला 500 रुपयाची नोट काढून द्यायचे आणि सांगायचे की हे छान केलंस तू, असंच कंटिन्यू करत राहा. नेपोटिझमप्रमाणेच हल्ली सगळीकडे विचारलं जातं की या इंडस्ट्रीमध्ये ग्रुपिझम आहे का. तर मराठीच्या बाबतीत मला ॲक्च्युली आन्सर द्यायची गरज नाही आहे की ग्रुपिझम आहे आणि खूप ठामपणे आहे, प्रामुख्याने आहे.
प्रत्येकजण नॉर्मल ऑडियन्ससुद्धा माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजवर सुद्धा कमेंट्स येतात की हा या ग्रुपमधला होता म्हणून याला इकडे कामं मिळेल. मग तो सिनेमा का होईना किंवा सिरियल्स का असेना किंवा नाटक का असेना. माझं आय थिंक मी आत्ता जो काय आत्ता जरा चाचपडतो आहे तो याच्यामुळे सुद्धा असेल, कारण बाबांचे जे संस्कार होते ते मी अजूनही कॅरी फॉरवर्ड करतो आणि ते म्हणजे शूटिंगला मी सगळ्यांबरोबर हसत खेळत असतो. कधी कधी भांडणं होतात, काय काय ते तर सगळं आहेच. पण शूटिंग व्यतिरिक्त मी कधीच असं कोणाच्या संपर्कात नसतो, कारण मी तसा सोशल नाही आहे ना. बाबा तसे होते. मला आणि बाबांचा आमचा एकच हेतू असतो, पॅकअप झालं रे झालं की घरी पळा, कारण घराची ओढ जास्त होती. आधी आई होती, मग बायको आली, त्याच्यानंतर आता इरा जेव्हापासून आली आहे त्याच्यानंतर अजूनच घरीच जायची ओढ जास्त असते. अनफॉर्च्युनेटली या इंडस्ट्रीमधले माझे असे मित्र आहेत, पण हक्काने कोणाला सांगावं की अरे बघ जरा काहीतरी माझं होत नाही आहे आणि तो जेन्युइनली आपली मदत करेल असे नाही झाले. त्याचं मेन कारण आय थिंक मी सोशल नसल्यामुळे ते सगळं घडत असेल. त्यामुळे घर कोंबडा बनून राहायचं नाही. आय थिंक याच्यापुढे असं ठरवलं पाहिजे. बाकी आय थिंक माझा जो काळ होता, जसं मी म्हटलं की माझा जो काळ चालू आहे की स्ट्रगलवाला, की आत्ता कामं घडत नाही आहेत, काय ना काहीतरी आड येतच आहे. जसं मी पुस्तकांचा आधार घेतला तसंच मी बॅक ऑफ द माइंड अजून एक इन्स्पिरेशन मला आहे, ते म्हणजे माझ्या बाबांचं. कारण बाबांबरोबर सुद्धा दोनदा असे फेज आले होते. एकदा मोरूची मावशी जेव्हा पीकला नाटक होतं, मग ते नाटक आय थिंक 94 का 96ला बंद झालं असेल. त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष मावशीसारखं हिट नाटक देऊन सुद्धा बाबांकडे काम कुठलंही नव्हतं. आणि खास करून 2000 किंवा 2002च्या आसपास, तेव्हा तर मी जरा मोठा झालो होतो, त्यामुळे ती मेमरी मला जास्त आठवते. त्यावेळेला जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष जे मी आत्ता फेस करतोय तसंच बाबांकडे सुद्धा काही काम नव्हतं. आणि त्या बाबांच्या या डाऊनफॉलमध्ये बाबांना मी ना कधी ओरडताना बघितलं आईवर, ना कधी फ्रस्ट्रेशन काढताना बघितलं. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी माझ्याकडून घडतात आईच्या बाबतीत किंवा बायकोच्या बाबतीत. बट बाबांना मी कधी त्या इकडचं फ्रस्ट्रेशन आपण घरावर काढतोय असं मी बाबांना कधीच बघितलं नाही. सो ते मला नक्कीच वाटतं की बाबांसारखं आपण राहिलं पाहिजे. ह्या फेजमध्ये स्वतःला काम अँड कंपोज ठेवायला हवं. ऑब्व्हियसली आत्ता प्रेशर खूप आहे. बाबांचं एक तर स्वप्न छोटी होती, माझी जरा स्वप्न मोठी आहेत. इरा जन्माला आल्यानंतर अजून खूप काही काही मुलीसाठी आपण करावं. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली पैसा लागतोच, बट पैसा कमवण्यासाठी कामसुद्धा पाहिजे. सो आशा करतोय की आज ना उद्या एका चांगल्या भूमिकेत हे तुमच्या भेटीला नक्कीच येईन. 2018ला बाबा गेले आणि जेव्हा बाबा गेले तेव्हा एवढा ग्रँड होईल ते असं खरं आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणजे नाकाबंदी झाली होती, मुलुंडला सगळीकडे पोस्टर्स लागले होते. तरी आम्ही जरा त्यांचे अंत्यसंस्कार जे आहेत ते जरा घाईत केले. म्हणजे पहाटे 3:30-4 वाजता बाबा गेले आणि आय थिंक आम्ही स्मशानात 11 की 12 वाजता होतो सुद्धा. जरा आम्ही 4-5 वाजेपर्यंत जर सांगितलं असतं की आम्ही 4-5 वाजता जाणार आहोत त्यांची फायनल विधी करायला, तर जवळजवळ अख्खी इंडस्ट्री आली असती, कारण लोकांना कळेकळेपर्यंत तो वेळ निघून पण गेला होता. अनेक राजकारणातले सुद्धा व्यक्ती आले, फिल्म इंडस्ट्री ज्यांना ज्यांना जमलं तसे धावत आले. बट अनफॉर्च्युनेटली बाबा गेल्यानंतर या लोकांबरोबर आमच्या घरातलं तेवढं बॉन्डिंग किंवा तेवढं कनेक्शन जे बाबा असताना होतं तेवढं अनफॉर्च्युनेटली राहिलं नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. म्हणजे एका पॉईंटला आपण सगळं निगेटिव्ह नको बोलूया, म्हणून आपण कधी स्वतःच असे विचार करत बसतो तेव्हा असं वाटतं की हां ठीक आहे ना, त्याचं माझ्या बाबांबरोबर चांगलं होतं, तो इट्स नॉट नेसेसरी की त्याचं माझ्याबरोबर पण चांगलं असायला पाहिजे. पण दुसरीकडे असं वाटतं की अरे का नाही, एक एक प्रोजेक्ट दे, फक्त एक प्रोजेक्ट, एवढंच मी मागतो तुझ्याकडे, बाकी मग काहीच मागणं नव्हतं. पण ते कुठेतरी ते सगळं कनेक्शन्स तुटल्या गेलेत असं वाटतंय. अनफॉर्च्युनेटली आजसुद्धा जेव्हा मी काही काही कामं करायला ती माणसं भेटतात, तेव्हा मग ते पुन्हा त्यांच्या त्याच झोनमध्ये जातात की विजू मामा होते तेव्हा असं झालं तसं झालं. आणि मग त्यांना आत्तासुद्धा जवळजवळ पाया पडायचं बाकी आहे त्यांचे, फक्त बाकी काही नाही. की हां वो सब ठीक आहे, बट सर जरा काही काम बीम असेल तर बघा. आता अजून किती बोलायचं काय बोलायचं मला समजत नाही आहे. आय थिंक अजूनही काही बोटावर मोजणं आहेत की लोकं सोडली तर माझी जी पर्सनॅलिटी आहे किंवा माझा जो डान्स टॅलेंट आहे ते माझ्याकडनं प्रॉपर पद्धतीने कोणी युटिलाइजच केलं नाही, कोणी ते काढलं नाही माझ्याकडनं.
आज नाही तर उद्या असं होईल एवढीच आता आशा बाळगतोय. आणि पुन्हा ह्या आणि लोकमतचे मी खरंच आभार मानू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली की कधी चुकून कोणाच्या त्यांचं इंटेन्शन नसेल पण मी त्यांच्या विस्मरणात गेलो असेन तर या निमित्ताने तरी मी त्यांना आठवेन आणि लवकरच त्यांच्याबरोबर कामसुद्धा करताना तुम्हाला दिसेल.